नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अंजनी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. मी विशाल विठ्ठलराव काजळे आणि आज आपल्याला पाहायचंय 2023 मध्ये जेवढ्या वर्षभरामध्ये नेमणुका नियुक्त झाल्यात त्या महत्त्वाच्या सगळ्या प्रत्येक महिन्याच्या नेमणुका आणि नियुक्त्या पाहायच्यात. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. नेमणुका आणि नियुक्त्या 2023. तर सुरुवातीला आपण प्रत्येक महिन्याच्या नेमणुका पाहणार आहोत. जानेवारी फेब्रुवारी प्रत्येक महिन्याच्या व्यवस्थित पाहू. नेमणुका आणि नियुक्त्या जानेवारी 2023 मध्ये जेवढ्या महत्त्वाच्या नेमणुका झाल्यात आणि सगळ्या पाहायच्यात. नेमणुकावर एक प्रश्न तर कोणत्याही एक्झाम मध्ये फिक्स असतो आणि जास्तीत जास्त 3 ते 4 प्रश्न आयोगाने ऑलरेडी एका एक्झाम मध्ये 4 विचारलेले आहेत हायस्ट. ठीक आहे, पण मिनिमम एक प्रश्न फिक्स आहे. आता तुम्ही म्हणाल की जसे पुरस्कार असतात चालू घडामोडीमध्ये कधी कधी 5-6 प्रश्न येतात, कधी कधी एक पण येत नाही. तसं नेमणुका सोबत होत नाही. नेमणुका आणि नियुक्त्या असा टॉपिक आहे की त्याच्यावर एक तरी प्रश्न आयोग विचारतं, म्हणजे विचारतं, जास्तीत जास्त 4 विचारतं, कधी कधी एक तर फिक्स असतो. ठीक आहे, तर पाहूया जानेवारी महिन्यातल्या नेमणुका आणि नियुक्त्या. पहिली नेमणूक आहे अनिल कुमार लाहोटी यांची नेमणूक झाली आहे रेल्वे बोर्डाचे नवीन अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सीओ, म्हणजे पूर्ण भारतीय रेल्वे यांच्या अंडरमध्ये राहील. ठीक आहे, सीओ येथे. आणि नेमणुकीविषयी तुम्हाला अजून एक महत्त्व सांगतो. नेमणुकीमध्ये आपल्या लक्षात काय ठेवायचंय, पहिले त्या व्यक्तीचं नाव. आता इथं पहिला क्रमांक आहे नाव, दुसरं आहे ती संस्था किंवा कुठं नेमणूक किंवा नियुक्ती झाली ती संस्था. तर रेल्वे बोर्ड नवीन अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी की जे रेल्वे मंत्रालयाअंतर्गत कार्य करतं रेल्वे बोर्ड, त्याचे ते आता नवीन सीईओ आहेत. ठीक आहे, दोन गोष्टी. पहिलं त्यांचं नाव, दुसरं त्यांची नियुक्ती कोणत्या संस्थेवर झाली ती संस्था, आणि तिसरं त्या संस्थेमध्ये जर त्यांचा क्रमांक महत्वाचा असेल तर क्रमांक पाठ करायचा. त्या संस्थेची जर हिस्ट्री असेल महत्वाची तर ती हिस्ट्री पाहायची आहे. आता इथे रेल्वे बोर्डाच काही बघायची गरज नाही आपल्याला, तरी पण एक सांगतो. एक तर त्या व्यक्तीचं नाव, दुसरं ती संस्था म्हणजे कोणत्या संस्थेत त्यांची नियुक्ती झाली, आणि तिसरं जर त्या संस्थेत त्यांचा क्रमांक महत्वाचा असेल किंवा त्या संस्थेचा इतिहास महत्वाचा असेल तर तो इतिहास आपल्याला पाहायचा असतो. मिनिमम आयोगाने आतापर्यंत 90% प्रश्न हे फक्त व्यक्ती आणि संस्था दोनवरच विचारलेले आहेत. तर हे खालचे जे हिस्ट्री वगैरे आहेत ना, हे एक तुरळक एखादा प्रश्न येतो. जवळपास 90% प्रश्न हे फक्त नाव आणि ती संस्था याच्यावरच विचारतं, पण त्या संस्थेचा इतिहास किंवा इतर माहिती असे 10% प्रश्न आयोग विचारतं. जसं की मागं 2023 राज्यसभा प्रिया अशफाक खान यांची नियुक्ती झाली, तर त्यांच्याविषयीचा आहे प्रश्न, पण त्या पूर्ण संस्थेविषयी ती कुठं कार्य करते, काय करते, असे पण आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. त्यावेळेस आपण ते पाहणार आहोत. मी तिथं तुम्हाला व्यवस्थित माहिती ठेवली, म्हणजे व्यवस्थित डिटेल वाईज माहिती आहे समोर. ठीक आहे, फक्त आता नेमणुका नियुक्त्या मध्ये फक्त आपल्याला नाव आणि ती महत्वाची संस्था, बस एवढंच, दोनच पाहिजेत. तर अनिल कुमार लाहोटी यांची नियुक्ती 1 जानेवारी 2023 मध्ये रेल्वे बोर्डाचे नवीन अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून झाली. ठीक आहे, तर त्याआधी ते रेल्वे बोर्डाचे सदस्य म्हणून कार्यरत होते, तर त्यांची आता बढती झाली, सदस्य होत्या डायरेक्ट सीईओ झाले. पहिली नेमणूक लक्षात ठेवा. अरुणा मिलर. आता फक्त भारतातल्या नेमणुका नियुक्त्या पाहायच्या नाही आपल्याला, तर एखाद्या भारतीय व्यक्तीच्या किंवा भारतीय वंशाच्या व्यक्तीची आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणत्याही संस्थेवर नियुक्ती झाली आहे किंवा राजकीय असू द्या, प्रत्येक नियुक्ती आपल्याला पाहिजे जेवढ्या आपल्या महत्वाच्या आहेत. तर अरुणा मिलर यांची नियुक्ती झाली आहे. अमेरिकेतलं एक मेरीलँड नावाचं राज्य आहे, त्या राज्यात लेफ्टनंट गव्हर्नर. आपल्याकडे कसे राज्यपाल असतात तसे तिकडं लेफ्टनंट गव्हर्नर आहेत. नायब राज्यपाल म्हणलं तरी चालतंय, पण आपली तर तसं पद नाहीये. ते लेफ्टनंट गव्हर्नर तिथं आहे, राज्यपाल उपराज्यपाल सगळं. पण आपली तर कसं आहे, राज्यपालच आहेत, उपराज्यपाल नाही आहेत, फक्त केंद्रशासित प्रदेशाशी संबंधित नायब राज्यपाल आहेत आपली तर. ठीक आहे, तर अमेरिकेच्या मेरीलँड राज्यातील लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून शपथ घेणाऱ्या पहिल्या भारतीय अमेरिकन राजकारणी ठरल्यात, म्हणजे त्या राजकारणी आहेत. ठीक आहे, तुम्हाला 1 लाईन मध्ये लक्षात ठेवायचंय. अरुणा मिलर यांची नियुक्ती झाली अमेरिकेमध्ये, मेरीलँड नावाचं एक राज्य आहे, त्यात गव्हर्नर नाही तर लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली, आणि अशा पदी नियुक्त होणाऱ्या त्या पहिल्या भारतीय अमेरिकन राजकारणी ठरल्यात. ठीक आहे, महत्वाचा पॉईंट इथं आहे आपला, काय लक्षात ठेवायचंय. आणि पहिला शब्द आला की तिथं आपला आयोग आला, आणि त्यातही जर पहिल्या महिला असतील तर आयोग विचारणार म्हणजे विचारणार, व्यवस्थित लक्षात ठेवा. तर त्यांनी 19 जानेवारी 2023 रोजी शपथ घेतली आहे, आणि त्या मेरीलँड हाऊसच्या माजी प्रतिनिधी असून मेरीलँड राज्याच्या 10व्या लेफ्टनंट गव्हर्नर ठरल्यात. क्रमांक लक्षात ठेवायची गरज नाहीये, 10व्या लेफ्टनंट गव्हर्नर आहेत. काही ठिकाणी क्रमांक लक्षात ठेवावा लागतो, पण त्या भारताच्या महत्वाच्या संस्था असतील तर क्रमांक लक्षात ठेवायचा. इथं नाही ठेवला तरी चालतो. फक्त 1 लाईन मध्ये अरुणा मिलर अमेरिकेतील मेरीलँड राज्यातील लेफ्टनंट गव्हर्नर, बस एवढं लक्षात ठेवा. प्रवीण शर्मा यांची नियुक्ती झाली आहे राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे संचालक म्हणून. ठीक आहे, 1 लाईन मध्ये. आता ते काय राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण, तर हे आयुष्यमान भारत डिजिटल मिशन अंतर्गत काम करतं ते. तर आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली. तर 5 वर्षासाठी त्यांची नेमणूक करण्यात आलेली. ठीक आहे, प्रवीण शर्मा यांची नियुक्ती कुठे करण्यात आली, राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे संचालक म्हणून. तुम्हाला नाव आणि संस्था दोनच इथं लक्षात ठेवायच्यात, व्यवस्थित लक्षात ठेवा. हे इथं तुम्ही फोटोमध्ये प्रवीण शर्मा यांचा फोटो पाहू शकता. जननी रामचंद्रन ही आंतरराष्ट्रीय स्तरावरची नेमणूक आहे, आणि त्यामध्ये काहीतरी विशेष आहे. तर ही अमेरिकेतलं एक कॅलिफोर्निया राज्य आहे,
त्यातील ऑकलंड सिटी काउन्सिल सदस्य, ऑकलंड नावाची एक सिटी आहे, तिथे एक काउन्सिल आहे, म्हणजे आपल्याकडे कसं पुणे महानगरपालिका असते तशी तिथे एक सिटी काउन्सिल आहे, त्याचे सदस्य म्हणून शपथ घेणारी सर्वात तरुण आणि पहिली LGBTQ महिला बनली आहे. ठीक आहे, इथं महिला पण आहे, LGBTQ जरी असलं तरी महिला पण आहे. आणि आयोगाचा जो आवडता शब्द आहे पहिला आणि महिला, दोन्ही आवडते शब्द एकत्र राहिलेत आयोगाचे, विचारण्याचे चान्सेस थोडे जास्त आहेत. ठीक आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावरची नेमणूक आहे भारतीय वंशाच्या व्यक्तीची. नाव पण लक्षात ठेवा, वकील आहेत त्या जननी रामचंद्रन, सर्वात तरुण आणि पहिली LGBTQ महिला ही या पदी नियुक्त होणारी सदस्य म्हणून. ठीक आहे, जननी रामचंद्रन लक्षात ठेवा, जानेवारी 2023 मध्ये नियुक्ती झाली यांची. सुरेंद्रन के पटेल. आता आपली न्यायव्यवस्था आपण अमेरिकेकडून घेतली, पण त्याच्या बदल्यात आपण अमेरिकेला सध्या न्यायाधीश प्रोव्हाइड करण्याचं काम करत आहोत. ठीक आहे, मजा करतोय, पण ही वस्तुस्थिती पण तीच आहे की अमेरिकेतल्या जवळपास आता 2023 मध्ये आपल्याला पाहायचंय मिनिमम 30 ते 40 न्यायाधीशपदी भारतीय व्यक्तींची नियुक्ती करण्यात आली अमेरिकेमध्ये. ठीक आहे, जानेवारीचा आपण आता सुरुवातीला पाहूया. आता जानेवारीमध्येच बघा तुम्ही 3-4 तरी नेमणुका फक्त न्यायाधीश पदाच्या आहेत. तर तुम्हाला फक्त नाव लक्षात ठेवायचंय आणि ह्यांची जिल्हा म्हणजे कुठं न्यायाधीशपदी नियुक्त झाली ते ठिकाण लक्षात ठेवायचंय. तर सुरेंद्रन के पटेल यांची अमेरिकेतील टेक्सास प्रांतात जिल्हा न्यायाधीश, जसं आपली तर न्यायालयाच्या 7 उतरंड आहेत, ज्यांनी PSI मेन्स केली किंवा मागचे कायदे केलेले असतात ना, त्यांना न्यायाधीश उतरंड माहित असतात. 7 प्रकारचे न्यायालय आपले तर काम करतात. तर जिल्हा न्यायाधीश जिल्हा स्तरावर काम करतं अमेरिकेतलं, हे आपलं नाहीये. तर त्यांनी याआधी केरळमध्ये विडी कामगार म्हणून काम केलेलं आहे, हे विशेष आहे त्यांचं, म्हणजे केरळमध्ये विडी कामगार म्हणून काम केलंय आणि आता अमेरिकेमध्ये डायरेक्ट जिल्हा न्यायाधीशपदी निवड झाली, म्हणजे संघर्ष फार मोठा यांचा. ठीक आहे, सुरेंद्रन के पटेल नाव जशाल तसं लक्षात ठेवा. आणि हे पण एक अमेरिकेतलं टेक्सास प्रांत आहे. AC चरनिया यांची नासामध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. तर नासामध्ये मुख्य तंत्रज्ञ पदावर नियुक्ती करण्यात आली. ठीक आहे, महत्वाचं पद आहे नासातलं. त्या ठिकाणी एका भारतीय वंशाच्या अवकाश उद्योग क्षेत्रातील तज्ञ AC चरनिया यांची नेमणूक करण्यात आली. 1 लाईन मध्ये लक्षात ठेवा. आणि त्यांनी बायबलवर हात ठेवून शपथ घेतली आहे, इथं अशी शपथ घेतात ते. ठीक आहे, ही शपथविधी चालू आहे त्यांचा. हे आपले AC चरनिया लक्षात ठेवा. मनप्रीत मोनिका सिंग, परत एकदा तेच अमेरिकेतले न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली. आणि ह्यांच्यामध्ये विशेष असं आहे की ह्या पहिल्या महिला आहेत. तर हॅरिस काउंटीच्या न्यायाधीश पदाची शपथ घेतली त्यांनी, हॅरिस काउंटी. मनप्रीत मोनिका सिंग, भारतीय वंशाच्या मनप्रीत मोनिका सिंग यांनी 9 जानेवारी 2023 रोजी हॅरिस काउंटीच्या न्यायाधीश पदाची शपथ घेतली. तर त्या अमेरिकेतील न्यायाधीश पदावर विराजमान झालेल्या पहिल्या महिला शीख ठरल्या आहेत. ओके, हा शब्द थोडा वेगळा. ऑलरेडी भारतीय वंशाच्या महिला न्यायाधीशपदी अमेरिकेमध्ये नियुक्त झालेल्या आहेत ऑलरेडी, पण पहिल्या शीख महिला, हा शब्द महत्वाचा आहे. शीख धर्माच्या आहेत त्या, त्यामुळे हे व्यवस्थित लक्षात ठेवा, शीख महिला. ओके, नाव काय आहे? मनप्रीत मोनिका सिंग. कुठं? हॅरिस काउंटीच्या न्यायाधीशपदी. हे अमेरिकेतल्या एका राज्यातलं सिटीचं नाव आहे. ठीक आहे, हे तर तुम्ही पाहू शकता, ह्या त्या आहेत आणि त्यांचे मुलं बसलेले आहेत तिथं सीटवर. ठीक आहे, पहिल्या शीख महिला न्यायाधीश. मैथिली ठाकूर ह्या गायक आहेत. तर 2 जानेवारी 2023 रोजी लोकगायिका मैथिली ठाकूर यांची निवडणूक आयोगाने, म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगाने बिहारसाठी राज्य आयुक्त म्हणून नियुक्ती केली. आता हा अधिकार कोणाचा आहे? तर केंद्रीय निवडणूक आयोगाचा आहे. म्हणजे किती करायचे, काय करायचे हे त्यांच्यावर डिपेंड असतं. आणि आयकॉनचं काम काय असतं किंवा एक ब्रँड अँबॅसेडरचं काम काय असतं? निवडणूक प्रक्रियेविषयी किंवा त्या संस्थेविषयीची पूर्ण माहिती मतदारापर्यंत पोहोचवणे किंवा ज्यांच्यापर्यंत पोहोचायची, जनतेपर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचवायची. त्यांची फॅन फॉलोइंग जास्त असतात, त्याच्यामुळे ते लोक त्यांचं ऐकतात. म्हणून मग ते मतदानाविषयी त्यांचा फायदा, म्हणजे मतदारांना करून देण्यासाठी त्यांची अशी स्टेट आयकॉन म्हणून नियुक्ती करण्यात येते. ठीक आहे, निवडणूक आयोगाने, कोणी राज्य नाही, केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यांची नियुक्ती केली. तर आता निवडणूक आयोगासंबंधित जर असेल आणि आता निवडणुका लागणार आहेत लोकसभेच्या आणि विधानसभेच्या, दोन्ही येणार आहेत आपल्या महाराष्ट्रात, तर तुम्हाला मिनिमम कलम तरी पाठ पाहिजेत एक्झाम होईपर्यंत. तर कलम किती आहे? 324 केंद्रीय निवडणूक आयोग आहे आणि कलम 343 के आणि ZA हे 2 कलम आहेत राज्य निवडणूक आयोगाचे. तर लक्षात कसे ठेवायचे? ज्यावेळेस निवडणूक लागते तर 48 तास निवडणुकीच्या आधी, मतदान होण्याच्या आधी 48 तास सगळे काही पोस्टर वगैरे सगळे झाकून टाकावं लागतात आपल्याला. ठीक आहे, झाकणे किंवा झाकून टाकणे. तर के लक्षात ठेवायचं 243चं पहिलं, आणि क झाक म्हणजे ZA. तर ह्या 73 आणि 74 घटना दुरुस्तीने राज्य निवडणूक आयोग अस्तित्वात आणला आणि हा केंद्रीय निवडणूक आयोग हा राज्यघटनेने स्थापित झालेला आहे. ठीक आहे, दोन्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. हे बेसिक पॉलिटीचा भाग आहे, जास्त काही नाही, फक्त लक्षात ठेवा. निवडणूक आयोगाने बिहारसाठी राज्य आयकॉन म्हणून मैथिली ठाकूर यांची नेमणूक केली. इथपर्यंत होत्या जानेवारी महिन्याच्या नेमणूक आणि नियुक्त्या. आता आपल्याला पाहायच्यात फेब्रुवारी महिन्यातल्या. तर आता तुम्हाला माहित कळलं असेल की नेमणूक आणि नियुक्त्यामध्ये काय लक्षात ठेवायचं असते. फक्त पहिले एक तर व्यक्तीचं नाव आणि त्या संस्थे म्हणजे जर ती संस्था महत्वाची असेल तर त्या संस्थेविषयीचा इतिहास. ठीक आहे, तर आता फेब्रुवारी महिन्यातलं पाहूया. त्यातली पहिली नेमणूक आहे. ह्याच्यामध्ये एका नेमणुकीमध्ये 2 नेमणूक आहेत.
BVR सुब्रमण्यम यांची नेमणूक झाली आहे नीती आयोगाचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी, म्हणजे नीती आयोगाचे आपले सीईओ उपाध्यक्ष नाही हा, सीईओ आहेत, लक्षात ठेवा. लगेच म्हणाल तुम्ही की BVR हे नीती आयोगाचे नवे उपाध्यक्ष वेगळे आणि सीईओ वेगळे. ठीक आहे, BVR सुब्रमण्यम नियुक्ती करण्यात आली आहे. तर सुब्रमण्यम यांनी परमेश्वरन अय्यर यांची जागा घेतली आहे आणि परमेश्वरन अय्यर यांची नियुक्ती कुठे झाली आहे तर 2 वर्षाच्या कालावधीसाठी जागतिक बँकेचे कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती झालेली. ठीक आहे, म्हणजे ही एक नियुक्ती वरची लक्षात ठेवा BVR सुब्रमण्यम यांची. आणि हे ज्या ठिकाणी नियुक्त झालीत, ज्यांच्या ठिकाणी परमेश्वरन अय्यर त्यांची नियुक्ती झाली आहे जागतिक बँकेचे कार्यकारी संचालक म्हणून. ओके, वर्ल्ड बँक लक्षात ठेवा. 2 नेमणूक आहेत एका याच्यामध्ये. नंतर सुब्रमण्यम यांची 2 वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली. ती 2 वर्षासाठीच असते सीईओची नेमणूक. ऑलरेडी सीईओ म्हणून कोणी कोणी काम केलंय, पहिल्या महिला आणि पहिल्या सीईओ सिंधुश्री खुल्लर, दुसरे अमिताभ कांत आणि तिसरे परमेश्वरन अय्यर होते. ठीक आहे, हे परमेश्वरन अय्यर आता कुठे गेले, जागतिक बँकेचे कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती झाली. ठीक आहे, आता चौथे कोण आहेत, BVR सुब्रमण्यम आणि यांच्या नावात पण 4 अक्षर आहेत, BVR सुब्रमण्यम. हे चौथे सीईओ आहेत नीती आयोगाचे. आणि नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतं, ते भारताचे पंतप्रधान. ठीक आहे, उपाध्यक्ष वेगळे, अध्यक्ष वेगळे आणि हे सीईओ आहेत. प्रशासकीय काम ह्यांच्याकडे असतं. पुढची नेमणूक आहे जिष्णू बरुआ. आता हे जिष्णू शब्द आहे ना, हा आसामी भाषेतला आहे आणि ह्याचा अर्थ पण विष्णू होतो. ठीक आहे, विष्णूला जिष्णू पण म्हणतात हा, विष्णू तेच बरुआ. तर यांची केंद्रीय ऊर्जा विद्युत नियामक आयोगाच्या सेंट्रल इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशन अध्यक्षपदी 27 फेब्रुवारी 2023 रोजी नेमणूक करण्यात आली. ओके, ही एक संस्था आहे, सार्वजनिक क्षेत्रातला एक उद्योग आहे किंवा एक महारत्न दर्जा प्राप्त कंपनी आहे. केंद्रीय ऊर्जा विद्युत नियामक आयोग, त्याच्या अध्यक्षपदी यांची नियुक्ती करण्यात आली. ठीक आहे, जिष्णू बरुआ हे सचिव पदाचे म्हणजे एक सचिव लेवलचे अधिकारी आहेत. त्या लेवलच्या अधिकाऱ्याची जिथं नेमणूक किंवा अध्यक्षपदी नेमणूक होत असते, यांची नेमणूक तिथे आता सध्या झाली फेब्रुवारी महिन्यात. एअर मार्शल AP सिंग, तर यांची भारतीय हवाई दलाचे नवे उपप्रमुख. हे लक्षात ठेवण्यासारखं नाहीये काही, पण एक नेमणूक सरळ सेवा भरतीला विचारतील म्हणून घेतली आपण. भारतीय हवाई दलाचे नवे उपप्रमुख. ठीक आहे, उपप्रमुख नाही पण प्रमुख महत्वाचे असतात तिन्ही दलांचे. ठीक आहे, तरी पण लक्षात ठेवा एअर मार्शल AP सिंग फेब्रुवारी महिन्यामध्ये भारतीय हवाई दलाचे नवे उपप्रमुख म्हणून नेमणूक झाली. ठीक आहे, लक्षात ठेवा. अशफाक खान, हे मागेच तुम्हाला मी सांगितलं की काही नेमणुका आणि नियुक्त्यामध्ये त्या संस्थेविषयीचा इतिहास, त्याच्याविषयी एक्स्ट्रा माहिती तुम्हाला लक्षात ठेवायची असते. तसंच आयोगाने आता 2023ला राज्यसभा प्रियला हा प्रश्न विचारला आहे अशफाक खान यांच्याविषयी. तर भारतीय वंशाच्या अशफाक खान यांची संयुक्त राष्ट्राच्या पोषण वर्धन मोहिमेच्या समन्वयकपदी नेमणूक करण्यात आली. ठीक आहे, आयोगाने हे तर विचारलंय पण त्या संस्थेचा मागचा इतिहास पण विचारलाय. तर पोषण वर्धन मोहीम स्कॅलिंग अप न्यूट्रिशन मुवमेंट किंवा सन मुवमेंट असं पण म्हणतात तिला, कुपोषण असलेल्या 65 देशांमध्ये राबवण्यात येते आणि महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि झारखंड ही राज्य चळवळीत सहभागी आहेत. कोण, भारतातले. ओके, म्हणजे यांच्यामध्ये कुपोषण आहे. लक्ष कुपोषणाचे 2030 पर्यंत उच्चाटन करणे आणि 2010 मध्ये या मोहिमेचा आरंभ करण्यात आला. अशफाक खान या कॅनडा आणि ब्रिटनचे नागरिकत्व धारण करतात, पण त्या भारतीय वंशाचे आहेत आणि त्यांची नेमणूक झाली तर ठीक आहे. आयोगाने ऑनलाईन मध्ये तर विचारायला पाहिजे होतं, पण आयोगाने असं नाही विचारलं. हे विचारलं परत आयोगाने विचारलं ती किती देशात काम करते, मग त्याचं लक्ष टार्गेट काय आहे, मग नेमकं ती कोणत्या उद्देशाने योजना राबवण्यात आली हे आयोगाने विचारलेलं आहे. ठीक आहे, काही बाबतीत आयोग एक्स्ट्रा माहिती विचारतं, पण एखादा अपवादात्मक विचारतं. इथपर्यंत झाल्या तर फेब्रुवारी महिन्याच्या नेमणुका नियुक्त्या. आता आपल्याला पाहायच्यात मार्च महिन्यातल्या महत्वाच्या नेमणुका. सुरुवात करूया. मार्च पहिलीच नेमणूक आहे डॉक्टर अनिल सहस्त्रबुद्धे यांची कुठं झाली तर राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषदेच्या कार्यकारी अध्यक्षपदी. ओके, कार्यकारी अध्यक्ष आहेत ते नॅकचे. नॅकचं काम काय असतं तर जे आपल्या देशातले सगळे जेवढे महाविद्यालय आहेत आणि विद्यापीठ आहेत यांचं शैक्षणिक मूल्यांकन करण्यासाठी एक स्वतंत्र संस्था आहे. कोणती, नॅक. तिला मराठीत काय म्हणतात, राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषद. आता ह्यांचं काम काय आहे, आता नाक आहे ना, आपल्याकडे मन आहे की दुसऱ्याच्या कामात कधी नाक खुपसू नये असं आपण म्हणतो, पण आपण तेच करतो दरवेळेस. आता ह्यांचं नावच तसं आहे, नॅक किंवा नाक. ह्यांचं काम काय आहे, महाविद्यालय आणि विद्यापीठामध्ये काम करतात नाक खुपसायचं आणि बघायचं कोण काय करतंय, कोण किती पाण्यात आहे. ठीक आहे, ह्यांचं अधिकृत काम आहे, ते वाईट नाहीये, चांगले आहे, शैक्षणिक दृष्टीने सर्वोत्तम काम आहे. तर देशातील महाविद्यालय आणि विद्यापीठांचे शैक्षणिक मूल्यांकन करण्यासाठी नॅक आहे. 1994 मध्ये UGCची स्वायत्त संस्था म्हणून हिची स्थापना करण्यात आली. आयोग कधी कधी काय करतो तुम्हाला, ही नेमणूक आणि नियुक्ती ऑलरेडी आयोग सांगतं की नॅकच्या अध्यक्षपदी डॉक्टर अनिल सहस्त्रबुद्धे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पण तुम्हाला काय विचारलं माहिती का आयोग, तुम्हाला विचारेल की बाबा हिची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली. आयोगाने असे पण आधी ऑलरेडी प्रश्न विचारलेले आहेत. ह्याला म्हणतात उलट फिरवणे. आयोग उलट पण फिरवतो तुम्हाला कधी कधी. तर 1994 मध्ये हिची स्थापना करण्यात आली UGCच्या अंतर आणि ही स्वायत्त संस्था म्हणून कार्यरत राहते. तर याचे मुख्यालय बेंगलोर येथे मध्ये असून नवी दिल्ली ते कार्यालय आहे. आणि विशेष म्हणजे आता महत्वाची शैक्षणिक संस्था आहे
पूर्ण देशाच्या विद्यापीठावर आणि महाविद्यालयावर नियंत्रण ठेवायचंय, त्यांच्या कार्याचं मूल्यांकन करायचंय पूर्ण वर्षभर. आणि हिचं मुख्यालय दिल्लीत नाहीये, दिल्लीत फक्त एक कार्यालय, मुख्यालय कुठे तर बेंगलोरमध्ये. आयोगाला असेच पॉईंट काय करतं आयोग व्यवस्थित पकडतं आणि तुम्हाला विचारतं की बाबा हे काहीतरी विशेष आहे की हिचं मुख्यालय दिल्लीत नाहीये, बेंगलोरमध्ये. ठीक आहे, आयोगाच्या विचारण्याचे चान्सेस असेच असतात. आयोग काय करतं, आपण म्हणतो की आपण आयोगासोबत म्हणजे मॅच होत नाहीत किंवा आयोगाची लेवलला मेंटेन करत नाहीत, आयोग लेवलच मेंटेन करत नाही. आयोग काय करतं, असं वेगळा उलटा विचार करतं की ठीक आहे हे झालं, हे सगळं सगळ्यांनी पाठ केलं, पण इथं काहीतरी वेगळं विशेष आहे म्हणून आयोग इथं येतं. ठीक आहे, असं पण लक्षात ठेवत चला, कारण फक्त मार्क अभ्यास करून नाही येत, काहीतरी लॉजिक लावून पण मार्क आणावं लागतात, त्याशिवाय रिझल्ट येत नाहीत. तेजल मेहता इथे तुम्ही फोटोमध्ये पाहू शकता त्यांना. तर भारतीय वंशाच्या तेजल मेहता यांनी अमेरिकेतील मॅसेच्युसेट्स येथील जिल्हा न्यायालयात न्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे. ठीक आहे, जिल्हा न्यायाधीश, हे पहा म्हणलं ना, न्याय व्यवस्था आपण अमेरिकेकडून घेतली आणि सध्या न्यायाधीश पुरवण्याचं काम भारत अमेरिकेला करतोय. ठीक आहे, म्हणजे खून के बदले खून, काहीतरी म्हणजे प्रत्येक गोष्टीची किंमत असते, काहीतरी घेतलं तर काहीतरी द्यावं तर लागेल ना. न्याय व्यवस्था त्यांच्याकडून घेतली, न्यायाधीश आपण त्यांना पुरवत आहोत. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे भारताच्या दृष्टीने की भारतीय चांगल्या पदावर कार्यरत आहेत. तर या भारतीय वंशाच्या आहेत, अमेरिकेतील मॅसेच्युसेट्स येथील जिल्हा न्यायालयात. ओके, वन लाईन मध्ये लक्षात ठेवा, जास्त काही लक्षात ठेवायची गरज नाही. आणि या पदावर नियुक्त झालेल्या त्या भारतीय वंशाच्या पहिल्या महिला आहेत, पहिल्या व्यक्ती आहेत. आता तिथे एवढे न्यायाधीश म्हणजे जिल्हा न्यायालय आहेत ना भारतामध्ये, का महाराष्ट्रामध्ये किती 36 जिल्हे आहेत, तसे अमेरिकेमध्ये पण हजारो जिल्हे असतीलच ना. त्यातलं आता एक न्यायालय, जिल्हा न्यायालय, त्या पदी नियुक्त होणाऱ्या त्या भारतीय वंशाच्या पहिल्या व्यक्ती आहेत. ठीक आहे, असं लक्षात ठेवा. म्हणजे पूर्ण अमेरिकेमध्ये नियुक्त होणाऱ्या नाही, तर त्या फक्त तेवढ्या जिल्हा न्यायालयापुरत्या नियुक्त होणाऱ्या पहिल्या भारतीय महिला आहेत, तेजल मेहता. सिद्धार्थ मोहंती, तर यांची नियुक्ती कुठे झाली की जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी अशी आपण ऍड पाहतो दूरदर्शनवर, तिथं त्यांची नियुक्ती झाली आहे LICचे अध्यक्ष म्हणून. तर भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या अध्यक्षपदावर सिद्धार्थ मोहंती यांची नियुक्ती करण्यात आली मार्च महिन्यामध्ये. तुम्हाला हे वन लाईन मध्ये लक्षात ठेवायचं आहे. आणि LICचा आणखीन एक वैशिष्ट्य सांगतो, LIC मध्ये पण वेगवेगळे म्हणजे डिपार्टमेंट आहेत, किंवा LIC पण एकच नाहीये, ही लाईफ इन्शुरन्स आहे. LIC मध्ये पण वेगवेगळे म्हणजे काय म्हणतात त्याला, कायदे वेगळे त्यांचे आणि त्यांचं कार्य पण वेगळे. हे फक्त शुद्ध LIC हा, लक्षात ठेवा. मोहंती सध्या LICचे व्यवस्थापकीय संचालक आणि CEO आहेत. म्हणजे आधी ऑलरेडी ते व्यवस्थापकीय संचालक आणि CEO होते, आता डायरेक्ट ते अध्यक्ष झालेत. ठीक आहे, लक्षात ठेवा. सिद्धार्थ मोहंती तुम्ही इथं फोटोमध्ये पाहू शकता. आणि आयोग काय करतं, एखादी संस्था राष्ट्रीय दृष्टीने किंवा सरकारची असेल किंवा सार्वजनिक कंपनी असेल आणि भारतात महत्त्वाचं काम पार पाडत असेल, तर तिचे अध्यक्ष किंवा असं काही बदललं की लगेच आयोग प्रश्न विचारतं. त्यामुळे आधी सरकारी जेवढ्या संस्था आहेत त्यांच्या जर नियुक्त्या नेमणुका व्यवस्थित पाठ करून घ्यायच्या, बाकीच्या चलत राहतं, काही लक्षात राहतात काही लक्षात राहत नाहीत, पण महत्त्वाच्या संस्था लक्षात ठेवायच्या. आता इथं एकदा इतिहास घडलाय. साहित्य अकादमी परिषदेमध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची नियुक्ती करण्यात आली. आणि ज्या उपाध्यक्ष तुम्हाला दिसत आहेत इकडे, हे अध्यक्ष आहेत आणि हे उपाध्यक्ष आहेत. आणि उपाध्यक्षपदी पहिल्यांदा एका महिलेची निवड करण्यात आली, ते आपल्याला पाहायचंय. तर माधव कौशिक यांची साहित्य अकादमीचे अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. तर हिंदी साहित्यिक आहेत ते माधव कौशिक, यांची 11 मार्च 2023 रोजी निवड करण्यात आलेली आहे. काय म्हणून, तर साहित्य अकादमीचे अध्यक्षपद. आणि साहित्य अकादमी काय करते, तर तुम्हाला एक ट्रिक सांगतो ऐका. संन्यासी ही माझ्या घरच्यांनी मला दिलेली ट्रिक आहे की तुला पोस्ट नाही भेटली तर संन्यास घ्यावा लागेल. कोणताच मुलीचा बाप मुलीचा हात तुझ्या हातात देणार नाही. ठीक आहे, असू द्या, त्यांचं टोमणं मारण्याचं काम होतं, पण ती मी ट्रिक म्हणून उचलली. संन्यासी, सरस्वती, ज्ञानपीठ आणि साहित्य अकादमी. तर ही साहित्य अकादमी ना, ही काय करते, 22, 23 आणि 24, ती साहित्य अकादमी 24 भाषांना पुरस्कार देते दरवर्षी. आणि त्याची प्राइस पण तशीच कमी होत जाते. इकडं सरस्वतीला 22 भाषा आहेत आपल्या 8व्या अनुसूचीमधल्या. नंतर ज्ञानपीठला 23 भाषा आहेत. एक एक्स्ट्रा कोणती आहे, तर राजस्थानी आणि इंग्लिश पण आहे इथं. ठीक आहे, आणि इथं कोणती आहे, राजस्थानी आणि इंग्लिश. ठीक आहे, इथं इंग्लिश आहे फक्त आणि इकडे इंग्लिश आणि राजस्थानी 24. संन्यासी 22, 23, 24 भाषा लक्षात राहिल्या. प्राइस लक्षात ठेवा, इथं 15 लाख आहेत, इथं 11 लाख आहेत ज्ञानपीठला, आणि इथं 1 लाख आहेत. आणि बाकीचे 4 पुरस्कार आहेत ते प्रत्येक भाषेला 50-50 हजाराचे, ते वेगळे असतात. पण मेन पुरस्कार हा असतो 1 लाखाचा. ठीक आहे, संन्यासी लक्षात ठेवा. सरस्वतीला 22 भाषा 15 लाख रुपये, ज्ञानपीठला 23 भाषा 11 लाख रुपये, साहित्य अकादमीला 24 भाषा आणि 1 लाख रुपये. म्हणजे जसं भाषा वाढत जातात तसे प्राइज मनी पण कमी कमी होत जातं. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा संन्यासी. ओके, हे झाली वेगळी ट्रिक. जरा ते पुरस्कार आपल्याला ते नंतर पाहायचे की 2000 पुरस्कारामध्ये आपण व्यवस्थित व्हिडिओमध्ये घेतलेले सगळे पुरस्कार एकत्र, की ह्या वर्षीचे कोणाला भेटला, सरस्वती कोणाला, ज्ञानपीठ कोणाला, साहित्य अकादमी सगळे घेतलेत. ठीक आहे, तर आता ते झालं पुरस्काराचा. पण हेंचं काम काय असतं, तर ते पुरस्कारांचे
निवडायचे, म्हणजे पुरस्कार कोणाला द्यायचा आहे, कोणत्या पुरस्कार म्हणजे कोणत्या पुस्तकाला द्यायचा आहे, त्यांचे लेखक कोण आहेत, त्यांचं कार्य काय, ठीक आहे, हे काम ह्यांचं असतं साहित्य अकादमीचं. तर त्याच्या अध्यक्षपदी माधव कौशिक यांची नियुक्ती करण्यात आली आणि अकादमीच्या उपाध्यक्षपदी प्राध्यापक कुमुद शर्मा. इथं थोडं कन्फ्युजन आहे बरं, बऱ्याच ठिकाणी बऱ्याच मासिकामध्ये इथं मुकुंद, कुमुद, कुसुम असं पण दिलेलं आहे. तुम्हाला जे वाटेल ते लक्षात ठेवा, कारण इथं मीच कन्फ्युज आहे सध्या. पण कुमुद शर्मा आहे ते ऑथेंटिक ह्याच्यावर साहित्य अकादमीच्या वेबसाईटवर, ठीक आहे. कुमुद तिथून उचललं मी हे. तर यांची निवड करण्यात आली आहे आणि विशेष म्हणजे शर्मा यांच्या निवडीमुळे कुमुद शर्मा इतिहासामध्ये पहिल्यांदा उपाध्यक्षपदी एका महिलेची निवड करण्यात आली. हे आतापर्यंत 2023, आता 2024 चालू आहे, 2023च्या कोणत्याच एक्झामला हा प्रश्न विचारलेला नाहीये. ह्या प्रश्न विचारण्याचे चान्सेस थोडे यावेळी जास्त आहेत, कारण इतिहासात पहिल्यांदा साहित्य अकादमीच्या उपाध्यक्षपदी एका महिलेची नियुक्ती करण्यात आली. त्यांचं नाव काय आहे? कुमुद शर्मा. लक्षात ठेवा, ठीक आहे. साहित्य अकादमी किती भाषेला पुरस्कार देते? तर 24 भाषांसाठी पुरस्कार देते, ठीक आहे. लक्षात ठेवा एवढं. एरिक गारसोटी. बऱ्याच दिवसापासून भारत आणि अमेरिकेचे संबंध थोडे व्यवस्थित चांगले नव्हते, कारण भारत आणि रशियाचे संबंध थोडे मजबूत झालेत. त्याच्यामुळे मग अमेरिका आपल्यावर नाराज होता. त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, तर जे राजदूत नियुक्त करण्यात येतात भारताचे अमेरिकेमध्ये, अमेरिकेचे भारतामध्ये, तर त्यांनी ते राजदूतची नियुक्तीच केली नव्हती मागच्या 2-3 वर्षात. तर आता अमेरिकेची नाराजी थोडी कमी झाली आहे. मग त्यांनी काय केलंय, अमेरिकेचा एक एरिक गारसोटी नावाचे राजदूत आहेत, त्यांची भारतामध्ये नेमणूक करण्यात आली. तर त्यांची नेमणूक झाली. अमेरिकेचे भारतातील राजदूत म्हणून एरिक गारसोटी यांच्या नावावर 16 मार्च 2023 रोजी सिनेटमध्ये शिक्कामोर्तब झालं. आपलं त्यांचं थोडं वेगळं आहे, म्हणजे त्यांना निवडणूक करायची असेल तर आधी सिनेटची परमिशन घ्यावी लागते. आपलं असं काही नाहीये, तो केंद्र सरकारचा अधिकार आहे कुणाला कुठं ट्रान्सफर करायचं, किंवा IFS इंडियन फॉरेन सर्व्हिसेस मधले जे अधिकारी असतात, तर कुणाला कोणत्या देशातला राजदूत म्हणून नियुक्त करायचं हे केंद्र सरकारच्या अधीन आहे, ठीक आहे, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या. तर अमेरिकेचं तसं नाहीये, तिथं सिनेटमध्ये मंजुरी घ्यावी लागते. तर गारसोटी लॉस एंजेलिसचे 2दा महापौर होते आणि सिटी काउन्सिलचे 6 वर्ष अध्यक्ष राहिलेले, म्हणजे महत्वाचे व्यक्ती आहेत अमेरिकेतले, ओके. आणि हे सुद्धा राजकारणी आहेत, एरिक गारसोटी. डिल्मा रोसेफ NDBच्या प्रमुख. आता इथं तुम्हाला दोन्ही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात, एक तर त्यांची नाव आणि त्या संस्थेचा मागचा पूर्ण इतिहास, कारण भारतासंबंधित संस्था ही महत्वाची संस्था आहे. तर डिल्मा रोसेफ ह्या ब्राझीलच्या आहेत आणि त्या ब्राझीलच्या पहिल्या महिला अध्यक्ष आहेत, पहिल्या जुन्या. त्यांना पदावरून काढून टाकेपर्यंत त्या ब्राझीलच्या 36व्या अध्यक्ष होत्या आणि पहिल्या महिला अध्यक्ष होत्या ब्राझीलच्या, ओके. आता त्यांची न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. तर ब्राझीलच्या माजी अध्यक्ष डिल्मा रोसेफ यांची न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या प्रमुखपदी एकमताने निवड करण्यात आली. न्यू डेव्हलपमेंट बँक, ऑलरेडी ह्या पदावर एका भारतीय व्यक्तीने काम केलंय, KB कामत. ज्यावेळेस न्यू डेव्हलपमेंट बँकेची स्थापना झाली ना, तेव्हा KB कामत यांच्या ह्याच्या प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली, ओके. नंतर दुसरे त्यांची बदली झाली, त्यांच्या जागा आले ब्राझीलचेच मार्कस ट्रायजो, हे ब्राझीलचेच होते. आता ह्यांची बदली झाली आणि परत एकदा ब्राझीलच्याच अध्यक्ष झाल्यात डिल्मा रोसेफ, ठीक आहे. लक्षात ठेवा, दोन्ही पद ब्राझीलचे. तिन्ही तुम्हाला NDBचे प्रमुख लक्षात राहिले पाहिजे. पहिले KB कामत, दुसरे मार्कस ट्रायजो आणि तिसऱ्या डिल्मा रोसेफ. कारण आयोगाचा पॅटर्न काय आहे, आयोग 3-3चा पॅटर्न फॉलो करतो. तुमची एक्झाम डेट ज्या दिवशीची आहे त्याच्या आधी 3 महिन्यापर्यंत काही विचारत नाही, मग तिथून मागे 3 वर्षापूर्वीचा आयोग विचारतं. आणि इथं पण 3 आपले प्रमुख झालेत NDBचे, ठीक आहे. तर 3 प्रमुखापर्यंत आयोगाला विचारायला अजिबात काही संकोच नाहीये, ठीक आहे. आयोग विचारतं, आयोग काय विचारायला भरोसा नाही. आपलं काम आहे अभ्यास करणं, लक्षात ठेवा जेवढं राहील तेवढं आणि समोर चालायचं, ठीक आहे. आपल्याला नाही आलं ना तर कोणालाच नाही, टेन्शन नाही घ्यायचं, आयोग सगळ्याचेच मार्क खाऊन देत. तर या न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या एकूण 3ऱ्या आणि पहिल्या महिला अध्यक्ष ठरल्यात, हे महत्वाचं आहे, पहिल्या महिला. आणि आयोगाचे आवडते 2 शब्द, पहिल्या आणि महिला. हे जर 2 शब्द आले की तिथं आयोग आला. आणि आतापर्यंत सांगतो 2024 चालू आहे, आतापर्यंत हा प्रश्न आयोगाने विचारलेला नाहीये. म्हणजे हे आयोग काय करतं, काही काही गोष्टी अशा तुम्ही ज्यावेळेस विसरून जाता ना त्यावेळेस आयोग विचारतं. त्या आयोगाचा पॅटर्न नाही मागचा, की चला आता त्यांना नंतर लक्षात येईल की NDBचे प्रमुख विचारायचेच राहिले आता. आणि त्या विशेष म्हणजे पहिल्या महिला अध्यक्ष ठरलेले आहेत. जसं की आता साहित्य अकादमीचं सांगितलं ना आता मी, उपाध्यक्षपदी पहिल्यांदा एका महिलेची निवड करण्यात आली. आता तुम्ही सगळे विसरून गेलात ना, मग आयोगाला जाग येते की नाही आता हे विचारायचं राहिलं होतं, ठीक आहे. हे व्यवस्थित पाठ करा, कारण ह्या NDBच्या 3ऱ्या आणि पहिल्या महिला अध्यक्ष आहेत आणि त्या ब्राझीलच्या पण पहिल्या महिला अध्यक्ष होत्या, ठीक आहे. दोन्ही रेकॉर्ड त्यांच्याच नावावर आहेत, पहिल्या महिला. ओळख, ब्राझिलियन अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी. 2011 पासून 2016 पर्यंत महाभियोगाद्वारे पदावरून काढून टाकेपर्यंत त्या ब्राझीलच्या 36व्या अध्यक्ष होत्या. म्हणजे ब्राझीलने अशा 36 अध्यक्ष पाहिल्यात, त्याच्यामुळे क्रमांक लवकर आपल्या लक्षात राहतो. ह्यांचा कितवा याच्यामध्ये NDB मध्ये 3रा, ब्राझीलमध्ये कितवा आहे 36वा. असं समजू नका तुम्ही की आयोग काही विचारणार नाही इथं किंवा येणार नाही. आयोगाचं डोकं जिथं फिरलं ना तिथं फिरलं, त्याला कोणीच थांबू शकत नाही, ठीक आहे. फक्त आपलं एवढंच काम आहे, जेवढा डाटा लक्षात ठेवता येईल तेवढा लक्षात ठेवायचा आणि समोर चलत राहायचं, ठीक आहे. आयोगावर तक्रार करतात नाही आपल्याला आयोगाबाबत की बाबा हे नाही विचारलं, ते नाही विचारलं, किंवा तुम्ही हेच का विचारलं, तेच का नाही विचारलं. तर ठीक आहे, ते त्यांचं काम करतात, आपण आपलं काम करायचं. डिल्मा रोसेफ व्यवस्थित लक्षात ठेवा. पुढची नेमणूक आहे प्रोफेसर सुनील भागवत.
आयसरचे संचालक. आयसर कोणतं? ते आपलं टेम्पो दिसतो रोडवर तो आयसर, तो आयसर नाहीये, ही वेगळी संस्था आहे, ही एक संस्था आहे आयसर. ठीक आहे. त्यांच्या ठिकाणी त्यांचे अध्यक्ष म्हणून प्राध्यापक सुनील भागवत यांची नियुक्ती करण्यात आली. तर हे आयसर फक्त एक नाहीये, तर अशा 7 संस्था आहेत पूर्ण भारतामध्ये. तर त्यातली पुण्यातली जी संस्था आहे ना, तिथं त्यांच्या अध्यक्षपदी संचालकपदी प्राध्यापक सुनील भागवत यांची नेमणूक करण्यात आली आहे. तर हे ज्येष्ठ रसायनशास्त्रज्ञ आहेत. ओके, त्यांचं प्रोफेशन लक्षात ठेवा, कारण आयोगाने प्रोफेशनवर पण प्रश्न विचारलेत. निधन झालेल्या व्यक्तीच्या प्रोफेशन तर आहे, पण त्यांचं निधन कोणत्या गोष्टीमुळे झालं ह्याच्यावर पण विचारलेले आहेत आयोगाने. ठीक आहे. प्राध्यापक सुनील भागवत यांची पुण्यातील भारतीय विज्ञान आणि शिक्षण आणि संशोधन परिषद, हे IISER ह्याला आयसर म्हणतात, ते आपलं टेम्पो आयसर नाही, संचालकपदी नियुक्ती करण्यात आली. ठीक आहे. असं जरी लक्षात ठेवलं तरी चालतंय की आपल्या आयसरच्या संचालकपदी प्राध्यापक सुनील भागवत यांची नियुक्ती करण्यात आली. ओके. आणि आयसर कुठलंय? पुण्यातलंय. असं तुम्हाला फक्त लक्षात ठेवण्याशी मतलब आहे. तुम्ही कसं बी लक्षात ठेवा, ट्रिक लावून ठेवा, नाव लावून, म्हणजे एखाद्याला नाव ठेवून ठेवा, पण ठेवा लक्षात. तर आयसर म्हणजे काय? इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च. ठीक आहे. हे आयसरचा लॉंग फॉर्म आहे. तर मूलभूत विज्ञानातील संशोधन आणि अध्यापनासाठी समर्पित प्रमुख संस्था आहे. ही मूलभूत विज्ञानाबाबत संशोधन करते आणि अध्यापन पण करते. स्थापना कधी झाली? 2006 मध्ये झाली, HRD मंत्रालयाच्या अंतर्गत. तर हे राज्यसभा मेन्सला जास्त प्रश्न असतात त्याचे, म्हणजे शिक्षण क्षेत्रातली नियुक्ती आहे आणि त्याच्यात HRD मंत्रालयाअंतर्गत जर का एखादी संस्था कार्यरत असेल तर ती HR मध्ये पेपर 3 मध्ये आयोग विचारतं. तर घोषवाक्य काय आहे? जिथे उद्याचे विज्ञान आज सुरू होते, हे त्याचं घोषवाक्य आहे. राज्यसभा मेन्सला जर तुम्ही पेपर पाहिले असतील तर तुम्हाला याच्यावर प्रश्न दिसतील. 2012 मध्ये राष्ट्रीय महत्वाची संस्था म्हणून घोषित करण्यात आलं. देशात 7 आयसर संस्था कार्यरत आहेत सध्या. किती? 7. त्यातली जी पुण्यातली ना, त्याच्या अध्यक्षपदी सुनील भागवत यांची नियुक्ती करण्यात आली. तर 7 कुठे आहेत? अजून 6 कुठे आहेत? एक कोलकाता येते, एक मोहाली, एक भोपाळ, तिरुवनंतपुरम, तिरुपती आणि बेहरामपूर, हे ओडिसामध्ये बेहरामपूर. ओके. या 7 संस्था आहेत, त्यापैकी एक पुण्याची आहे. पुण्यामध्ये प्राध्यापक सुनील भागवत यांच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. तुम्ही इथं फोटोमध्ये त्यांना पाहू शकता. लक्षात ठेवा, ही संस्था महत्वाची म्हणून त्याचा आपल्याला इतिहास पण पाहणं गरजेचं आहे. आता ही राजकीय नियुक्ती आहे. अजय सिंग हे बीजेपीचे म्हणजे काय म्हणतात, कार्यकर्ते म्हणा किंवा बीजेपीचे संबंधित आहेत राजकारणी. तर स्पाइस जेटचे प्रमुख आहेत सध्या अजय सिंग यांनी असोसिएटेड चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडियाचे असोचेमचे अध्यक्षपद स्वीकारले. ठीक आहे. ही एक संस्था आहे, म्हणजे आपण जशा संस्था स्थापन करतो, शिक्षकांची संस्था, ह्याची संस्था, तर तशीच एक असोसिएटेड चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया, म्हणजे जे उद्योग किंवा व्यापारी आहेत त्यांची एक संस्था आहे की बाबा त्यांचे प्रश्न हँडल करण्यासाठी. तर त्या असोचेमच्या अध्यक्षपदी अजय सिंग यांची नियुक्ती करण्यात आली. ठीक आहे. लक्षात ठेवा. हमजा युसुफ हे आपले नाही आहेत, शेजारच्या देशाचे आहेत, पण असू द्या. आता त्यांची नियुक्ती झाली ब्रिटनमध्ये. तर पाकिस्तानी वंशाचे, हे पाकिस्तानचे आहेत. हमजा युसुफ यांची स्कॉटलंडचा पुढचा नेता म्हणून निवड करण्यात आली. स्कॉटलंड, लक्षात ठेवा. तर हमजा आता स्कॉटिश देशाचे पहिले मंत्री, फर्स्ट मिनिस्टर म्हणून नेतृत्व करणार आहेत. हे पद धारण करणारे ते पहिले मुस्लिम आणि पहिले गैर स्कॉटिश नागरिक ठरलेत. ओके. हे त्यांच्या नावाचा इतिहास आहे. पाकिस्तानचे म्हणून असले म्हणून काय झालं? अतिरेकी तर नाही आहेत ना, चांगल्या ठिकाणी नेमणूक झाली. आयोगाला विचारायला काय अडचण नाही. ठीक आहे. आयोग फक्त चांगल्या गोष्टी विचारतं, वाईट गोष्टी नाही विचारत सरासरी. ठीक आहे. लक्षात ठेवा. आणि देशाचे पहिले मंत्री म्हणजे काय, तर तिथे एक पद आहे. तसं आपल्याकडे पंतप्रधान, उपपंतप्रधान, नाही पंतप्रधान, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती असे पद आहेत ना आपल्याकडे, तसे त्यांचे ते हे पद आहे की फर्स्ट मिनिस्टर, त्यापदी आता ह्यांची नियुक्ती झाली. आणि पहिले मुस्लिम आणि पहिले गैर स्कॉटिश, स्कॉटलंडचे आहेत ना, ते नागरिक ठरलेत. ठीक आहे. हे तर स्कॉटलंडचा झेंडा तुम्ही पाहू शकता. आणि हे हमजा युसुफ. असू द्या, चांगली गोष्ट आहे. पाकिस्तानी व्यक्तीची एखाद्या चांगल्या ठिकाणी नेमणूक झाली, चांगलं वाटलं जरा पाहून. पुढची नेमणूक आहे KR पार्वती. तर त्यांचं नाव आहे कविलमदम रामस्वामी पार्वती. ओके. तुम्ही फक्त KR पार्वती एवढंच लक्षात ठेवा. आणि नेमणूक कुठे झाली त्यांची, तर ताजिकिस्तान हे देश आहे आपल्या रशियाच्या बाजूला, संयुक्त राष्ट्र निवासी समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली. UN ने त्यांची नियुक्ती केली ताजिकिस्तान मध्ये संयुक्त राष्ट्र निवासी समन्वयक मधून. आणि ऑलरेडी त्यांनी काम केलेलं कुठं, तुर्किस्तान नाही का, आणि अफगाणिस्तान मध्ये जागतिक अन्न कार्यक्रमात प्रमुख भूमिका बजावलेली त्यांनी. ठीक आहे. ह्या 2 देशामध्ये. तर भारताच्या कविलमदम रामस्वामी पार्वती यांची नियुक्ती झाली आहे. संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी ताजिकिस्तानमध्ये संयुक्त राष्ट्र निवासी समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली त्यांची. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. ही नियुक्ती विचारली नाही आतापर्यंत. ठीक आहे. संयुक्तचा लोगो त्यांची नियुक्ती करण्यात ज्यावेळेस आलतं त्यावेळेस त्यांनी जाहीर केलं. ठीक आहे. KR पार्वती लक्षात ठेवा. आता इथपर्यंत झाल्या मार्च महिन्याच्या नेमणुका आणि नियुक्त्या. आता पाहिजेत आपल्याला एप्रिलच्या नेमणुका. एप्रिलमधली पहिली नेमणूक आहे मनोज सोनिक. पहिली नाही म्हणता येत, ह्याच्या 4 नेमणुका पाहिजेत आपल्याला एकाच PPT मध्ये.
ठीक आहे, 4 नेमणूक आहेत, व्यवस्थित लक्षात ठेवा. मनोज सोनिक, आडनाव पण व्यवस्थित पाहून घ्या. आता मनोज सोनिक यांचे महाराष्ट्र राज्याचे 46वे मुख्य सचिव म्हणून नेमणूक करण्यात आली. ठीक आहे, महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव म्हणजे हे मुख्यमंत्री लेवलचं पद आहे एक, जे प्रशासनातले. ठीक आहे, हे प्रशासनाचे प्रमुख असतात, सचिव पद. आणि क्रमांक लक्षात ठेवा 46वे. आणि आता एक कोणता महिना आहे, हे एप्रिल महिना आहे. तर एक्झॅक्ट ह्या 2023च्या 31 डिसेंबर 2023 रोजी हे 27वे काय म्हणतात सचिव म्हणून एका नवीन व्यक्तीची नेमणूक करण्यात आलेली, ती आपल्याला डिसेंबर महिन्याच्या एंडमध्ये पाहायची आहे. ठीक आहे, तुम्ही फक्त एप्रिल महिन्यामध्ये हे लक्षात ठेवा, मनोज सोनिक यांची नेमणूक करण्यात आली आहे महाराष्ट्राचे 46वे मुख्य सचिव म्हणून. तुम्हाला इथं क्रमांक पण लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, तर मनुकुमार श्रीवास्तव यांची राज्यसेवा हक्क आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. म्हणजे 45वे जे मुख्य सचिव होते महाराष्ट्राचे मनुकुमार श्रीवास्तव यांची नेमणूक किंवा नियुक्ती तिथून इकडे करण्यात आली, राज्यसेवा हक्क आयोगाचे अध्यक्षपदी. ठीक आहे, हे झाली दुसरी नेमणूक. ही पण तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायची ह्याच महिन्यामध्ये, एप्रिल महिन्यामध्येच. ठीक आहे, राज्याचे मुख्य सचिव पदावर निवृत्त झालेले मनुकुमार श्रीवास्तव यांची राज्याचे मुख्य लोकसेवा हक्क आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. हेच आता वरती सांगितलं ना, तेच. काय अडचण नाही. आणि शपथ कोण देतं लोकसेवा हक्क आयुक्तांना, तर लोकायुक्त न्यायमूर्ती V.M. कानडे यांनी श्रीवास्तव यांना 4 मे 2023 रोजी मुख्य आयुक्त पदाची शपथ दिली. आता मे महिन्यातली न्यूज एप्रिल महिन्यात कव्हर केली, कारण इथं इंटरलिंक होते ती. ठीक आहे, मे महिन्यातली नियुक्ती आपण इथं पाहत आहोत. आणि अजून एक मे महिन्यातली नेमणूक मनोज सोनी यांची UPSCचे अध्यक्ष म्हणून यांची नेमणूक करण्यात आली. तर फक्त इथं आडनावामध्ये एक शब्दाचा फरक आहे, बाकी सगळं सेम आहे. इथं फक्त सोनी आहे आणि त्याच्या पुढे फक्त इथं क लावलेलं आहे. ठीक आहे, आडनावात गोळ होऊ नये आणि नावात पण सेम आहेत, त्याच्यामुळे मी एकत्र 4 नेमणुका पाहतो. तुम्हाला लक्षात काय ठेवायचंय, पहिलं 45वे राज्याचे मुख्य सचिव होते मनुकुमार श्रीवास्तव यांची नेमणूक झाली लोकसेवा हक्क आयुक्तपदी. मग त्यांच्या ठिकाणी आलेत मनोज सोनिक, महाराष्ट्राचे 46वे मुख्य सचिव. आणि परत एकदा जे आपले राज्य मुख्य लोकसेवा हक्क आयुक्त असतात त्यांना शपथ देतो महाराष्ट्राचा लोकायुक्त M.V. कानडे, आणि यांनी शपथ दिली 4 मे 2023 रोजी. म्हणजे तुम्हाला जर सरळ सेवा करायची असेल तर तुम्हाला हे पण नाव लक्षात राहिलं पाहिजे की बाबा महाराष्ट्राचे लोकायुक्त कोण आहेत, तर न्यायमूर्ती M.V. कानडे हे महाराष्ट्राचे लोकायुक्त आहेत. आणि विशेष म्हणजे अजून एक मे महिन्यातली नियुक्ती आपण आधी बघतोय, मनोज सोनिक यांची UPSCचे अध्यक्ष झालेत. आपल्याला पुढे पाहायची ती. ह्याच्यामध्ये 4 नेमणुका तुम्हाला लक्षात ठेवायचे, 4 नाव लक्षात ठेवायचे. मनोज सोनिक 1, मनुकुमार श्रीवास्तव 2, ठीक आहे, तिसरे मनोज सोनी, आणि चौथे आहेत M.V. कानडे. ठीक आहे, एकामध्ये तुम्हाला 4 नियुक्त्या लक्षात ठेवायच्यात. टेन्शन घेऊ नका, हे परत परत येणार आहेत, कारण मे महिन्याच्या नेमणूक आपल्याला मे महिन्यात पाहायच्यात. ठीक आहे, डॉक्टर अजित कुमार मोहंती यांची नेमणूक कुठे झाली, तर अणुऊर्जा विभागाच्या सचिवपदी आणि अणुऊर्जा आयोगाच्या अध्यक्षपदी यांची नियुक्ती करण्यात आली. ठीक आहे, यांचा क्रमांक पण लक्षात ठेवा, 13वे अध्यक्ष ठरले. म्हणजे ते अणुऊर्जा विभागाचे सचिव आणि अणुऊर्जा आयोगाचे 13वे अध्यक्ष ठरले. कोण, नाव काय, डॉक्टर अजित कुमार मोहंती. आणि ह्याच वर्षीच्या मला वाटतं ऑक्टोबर महिन्यामध्ये ह्यांच्या ठिकाणी 14वे अध्यक्षपदी दुसरे व्यक्ती आलेत, ते आपल्याला त्यावेळेस पाहायचे. पण तुम्हाला इथं 13वे विचारलेत ना, तर 13वेच लक्षात ठेवा, कारण आयोगाचा पॅटर्न काय आहे, आयोग पुढची नेमणूक जरी झाली तरी आयोग मागची पण विचारू शकतं की 13वे अध्यक्ष कोण होते. ठीक आहे, त्याच्यामुळे 13वे लक्षात ठेवा, 14वे ते आपल्याला पुढे पाहायचेच आहेत. तर ही नियुक्ती 10 ऑक्टोबर 2025 पर्यंत कार्यरत राहील. मोहंती हे KN व्यास यांची जागा घेतील. आणि KN व्यास हे ज्यावेळेस या अध्यक्षपदी आलते त्यावेळेस आयोगाने तो प्रश्न विचारलेला KN व्यासचा. ठीक आहे, यांचा पण आयोग विचारल, कुठं ना कुठं तरी विचारल. तर सुप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ आणि भाभा अनुसंधान केंद्राचे संचालक, ऑलरेडी ते संचालक पदावर होते, डॉक्टर अजित कुमार मोहंती यांची अणुऊर्जा विभागाच्या सचिवपदी आणि अणुऊर्जा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. आणि किती वेळ ते 13वे लक्षात ठेवा. हे तुम्ही फोटोमध्ये त्यांचा फोटो पाहू शकता. मनमित कोलन, आता हे महाराष्ट्राच्या व्यक्ती ह्या मुंबईत राहणार आहेत आणि दुसऱ्या देशातल्या महत्वाच्या पदावर त्यांची नेमणूक झाली, म्हणून आपल्याला त्या पाहायच्यात. तर मनमित कोलन भारतीय वंशाच्या शीख महिला अधिकारी आहेत. लेफ्टनंट मनमित कोलन यांची अमेरिकेतील कनेक्टिकट राज्यातील, अमेरिकेतलं एक राज्य आहे कनेक्टिकट, तर सहाय्यक पोलीस प्रमुख म्हणून पदभार स्वीकारलाय. तर तिथला पोलीस प्रमुख असतो प्रत्येक राज्याचा, तर त्याच्या अंडर दुसरा म्हणजे त्याच्या खालची सेकंड रँक असते सहाय्यक पोलीस प्रमुख. ठीक आहे, मगाशी आपण नायब राज्यपाल उपराज्यपाल पाहिलं, लेफ्टनंट गव्हर्नर, भारतीय व्यक्तीची निवडणूक करण्यात आली. आता असं सहाय्यक पोलीस म्हणून पण एक नेमणूक करण्यात आलेली, त्यांचं नाव काय आहे, मनमित कोलन. ओके, लक्षात ठेवा. तर त्या कनेक्टिकट राज्य पोलीस विभागाच्या दुसऱ्या सहाय्यक प्रमुख बनणाऱ्या आशियाई वंशाच्या पहिल्या महिला ठरल्यात. या दुसऱ्या सहाय्यक महिला आहेत त्या पदावर जाणाऱ्या, म्हणजे ऑलरेडी तिथल्या एका व्यक्तीने किंवा महिलेने ते पद सांभाळलेलं आहे. त्यानंतर त्या आशिया वंशाच्या पहिल्या महिला ठरल्यात की ह्या पदावर त्यांची नेमणूक करण्यात आली. भारताच्या तर आहेतच आहे, पण त्या आशिया खंडाच्या पण पहिल्या आहेत त्या. ठीक आहे, लक्षात ठेवा. आणि इथं पहिला शब्द आला आणि त्यातही महिला असेल तर आयोग नेमकं विचारतात.
तर 37 वर्षीय मुंबईच्या मनमीत कोलन या पदावर पोहोचणाऱ्या पहिल्या भारतीय आहेत. आता आशियाई वंशाचे जर म्हणलं तर पूर्ण आशिया खंडामध्ये भारत पण आशिया खंडातच येतो ना, थोडंसं आफ्रिका खंडात आहे भारत पण आशिया खंडातच आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. दोन्ही पॉईंट आयोग तुम्हाला स्पेसिफाय करून देईल, आशिया बी देईल, भारत बी देईल आणि त्या राज्याचं पण देऊ शकता आयोग आहे. ठीक आहे, पण तुम्ही ऑनलाईन मध्ये लक्षात ठेवा, मनमीत कोलन सहाय्यक पोलीस प्रमुख. न्यायमूर्ती अपरेश कुमार सिंह यांची नेमणूक झाली आहे त्रिपुरा उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश म्हणून. तर काही न्यायाधीशाच्या मुख्य न्यायाधीश बदल्या बघावं लागतात आपल्याला, कारण आयोग कधी कधी विचारतं. ते त्रिपुरा उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश म्हणून यांची नियुक्ती झालेली. तर तिथले राज्यपाल आहेत सत्यदेव नारायण आर्य, यांनी त्यांना शपथ दिली. शपथ कोण देतं तर राज्यपाल देतात उच्च न्यायालयातील मुख्य न्यायमूर्तींना. राजीनामा तिकडे असतो राष्ट्रपतीकडे. ठीक आहे, न्यायमूर्ती अपरेश कुमार सिंह लक्षात ठेवा. सुधा शिवकुमार यांची नियुक्ती झाली आहे. तर या फिक्कीच्या अध्यक्ष नाही झाल्या, तर त्या फिक्की अंतर्गत एक लेडीज ऑर्गनायझेशन आहे. फिक्की लेडीज ऑर्गनायझेशनच्या FLOच्या 40व्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. जिथं क्रमांक दिलाय तिथं तो पाठ करायचा आहे. ठीक आहे, तर त्या जिथं क्रमांक दिलाय तर पाठ करून घ्या, काय अडचण नाही. कितव्या 40व्या फिक्की लेडीज ऑर्गनायझेशनच्या. तर FLO म्हणजे फिक्की लेडीज ऑर्गनायझेशन ही दक्षिण पूर्व आशियातील सर्वात जुनी महिला नेतृत्व आणि महिला केंद्रित व्यवसाय चेंबर आहे. तर ही काय आहे फिक्की एक संस्था आहे. म्हणजे आपण कसे की बाबा रिक्षा संघटना आहे, की बाबा त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी रिक्षा संघटना स्थापन करतात, की बाबा रिक्षावाल्याचे काही प्रश्न असतात, तशी ही व्यवसाय किंवा व्यापारी जे आहेत ना आपले, त्यांनी स्थापन केलेली फिक्की. तर त्याच्या अंतर्गत एक लेडीज ऑर्गनायझेशन आहे, त्याच्या ह्या अध्यक्ष असतील. ठीक आहे, लक्षात ठेवा. सुधा शिवकुमार तुम्ही इथं फोटोमध्ये पाहू शकता. आशुतोष दीक्षित महत्वाची नेमणूक आहे, पण आयोग विचारलं म्हणून काही सांगता येत नाही. तर भारतीय हवाई दलाचे नवे उपप्रमुख म्हणून एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांची नेमणूक करण्यात आली. ठीक आहे, एअर मार्शल उपप्रमुख भारतीय हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून. ठीक आहे, आशुतोष दीक्षित नाव लक्षात ठेवा. इथपर्यंत झाल्या एप्रिल महिन्याच्या नेमणुका. आता पाहिजेत आपल्याला मे महिन्यातल्या. ठीक आहे, पहिली नेमणूक आहे अजय बंगा. ऑलरेडी राज्यसभा प्रिला आयोगाने प्रश्न विचारून झालाय. अजय बंगा यांची जागतिक बँकेचे अध्यक्ष. तर मूळ भारतीय वंशाचे व्यावसायिक अजय बंगा यांची 3 मे 2023 रोजी जागतिक बँकेचे आगामी अध्यक्ष म्हणून नियुक्तीवर शिक्कामोर्तब झालंय. ठीक आहे, म्हणजे मे महिन्यात फक्त शिक्कामोर्तब झालंय. आता या जागतिक वित्तीय संस्थेची धुरा सांभाळणारे ते पहिले भारतीय अमेरिकन नागरिक असतील. आणि हा प्रश्न राज्यसभा प्रिला आलाय का आलाय, तर तिथं पहिला शब्द आहे पहिले भारतीय अमेरिकन नागरिक असतील. ठीक आहे, आणि महत्वाची संस्था आहे म्हणून आयोगाने विचारले. तर 2 जून 2023 पासून त्यांचा 5 वर्षाचा कार्यकाल सुरू होईल. ते मावळते अध्यक्ष डेव्हिड मल्पास यांच्याकडून पदाची कार्य स्वीकारतील. मागच्या जवळपास 5 वर्ष डेव्हिड मल्पास हे नाव तुम्ही ऐकलं असेल अर्थव्यवस्थेत किंवा अर्थशास्त्रामध्ये अभ्यास करताना. जागतिक बँकेचे अध्यक्ष कोण आहेत, तर डेव्हिड मल्पास आहेत. आता कोण आहेत, तर अजय बंगा आहेत. ठीक आहे, तर अजय बंगा हे ऑलरेडी मास्टर कार्ड मध्ये काम केलेलं आहे. यांनी मास्टर कार्डचे अध्यक्ष म्हणून आपण यांना ओळखतो. आयोगाने विचारलं बरं, ऑनलाईन मध्ये विचारलं, जास्त काही विचारलं नाही आयोगाने, म्हणून मी त्यांच्याविषयी जास्त घेत नाहीये. ऑलरेडी प्रश्न विचारून झाल्यावर परत आयोग प्रश्न विचारत नाहीये, त्यामुळे ती जास्त माहिती होती त्यांच्याविषयी. जागतिक बँकेची होती, अजय बंगा यांच्याविषयी पण होती, पण ती मी काढून टाकली. ठीक आहे, तर आता पुढची नेमणूक आहे न्यायमूर्ती TS शिवज्ञानम. तर कलकत्ता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली. ठीक आहे, सरळ सेवा जे करणार आहेत ना त्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवा. राज्यसेवा कंबाईनला असे विचारत नाहीत प्रश्न, पण सरळ सेवेला असे प्रश्न सरासरी जास्त विचारतात. त्या महिन्यातल्या नियुक्त्यामध्ये उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक पण विचारतात. ठीक आहे, न्यायमूर्ती TS शिवज्ञानम कलकत्ता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. ओके. रवनीत कौर ही नेमणूक महत्वाची आहे, कारण इथं पहिल्यांदा एका महिलेची पूर्णकालीन महिला अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. तर केंद्र सरकारच्या वतीने 15 मे 2023 रोजी भारतीय स्पर्धा आयोग राज्यसभा मेन्सला असतो हा CCI कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया अध्यक्षपदी रवनीत कौर यांची नियुक्ती करण्यात आली. भारतीय स्पर्धा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत, रवनीत कौर. आणि रवनीत कौर या CCIच्या पहिल्या पूर्णकालीन महिला अध्यक्ष ठरल्यात. अर्धकालीन एका महिलेची नियुक्ती करण्यात आली, पण पहिल्या पूर्णकालीन महिला अध्यक्ष जर विचारलं तर नाव काय, रवनीत कौर. रवनीत न नाही हा, ते रवनीत. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर रवनीत कौर या भारतीय प्रशासकीय सेवेच्या म्हणजे IAS 1988 तुकडीतील पंजाब केडरचे अधिकारी आहेत आणि त्यांची नियुक्ती 5 वर्षासाठी करण्यात आली. 5 वर्ष त्या भारतीय स्पर्धा आयोगाच्या अध्यक्ष म्हणून काम करतील. ठीक आहे, राज्यसभा मेन्सवाले व्यवस्थित लक्षात ठेवा. रवनीत कौर. प्रवीण सूद CBIचे नवीन संचालक, इथे तुम्ही फोटोमध्ये ते पाहू शकता. आणि हे सोनू सूदचे कुणी नाहीये, फक्त आडनाव सेम म्हणून तुम्ही म्हणू नका त्यांचे भाऊ आहेत असं नाहीये. ठीक आहे, प्रवीण सूद वेगळे आणि हे वेगळे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार निवड समितीने कर्नाटकचे DGP, हे पहा कर्नाटकच्या सर्वोच्च पदावर राहिलेले कर्नाटकचे DGP
प्रवीण सूद यांची केंद्रीय अन्वेषण ब्युरोच्या सीबीआयचे संचालक म्हणून 2 वर्षाच्या कालावधीसाठी नियुक्ती केली. किती वर्ष काम करतील ते? 2 वर्ष सीबीआयचे संचालक म्हणून काम करतील. सीबीआय सगळ्याला पाठ आहे. तर 25 मे 2023 रोजी सुबोध कुमार जयस्वाल हे आपले महाराष्ट्राचे होते, यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला. सुबोध कुमार जयस्वाल ज्यावेळेस नियुक्त झाले त्यावेळेस आयोगाने प्रश्न विचारलेला आहे तो. ठीक आहे. तर उच्चाधिकार समितीमध्ये कोण कोण होतं? पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरन्यायाधीश DY चंद्रचूड आणि लोकसभेतील विरोधी पक्षाचे नेते अधीर रंजन चौधरी या तिघांच्या समितीने यांची नावाची शिफारस केली. ठीक आहे, लक्षात ठेवा. आयोग काय विचारत नाही तुम्हाला आधी उच्चाधिकार समितीमध्ये कोण कोण असतात, पण सीबीआयचे संचालक म्हणून नियुक्ती कोणाची झाली? तर प्रवीण सूद यांची झाली. सोनू सूद यांची नाही. प्रवीण कुमार श्रीवास्तव नवे CVC हे पण राज्यसभा मेन्सवाल्याच्या दृष्टीने महत्वाचं आहे आणि ही वर्षभर आपल्याला लक्षात ठेवावं लागणार आहे कारण हे महत्वाचं पद आहे. तर प्रवीण कुमार श्रीवास्तव यांना केंद्रीय दक्षता आयुक्त सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनर म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ठीक आहे. CVC म्हणजेच सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनचे कमिशनरचे अध्यक्ष म्हणा किंवा कमिशनर म्हणलं तरी चालतंय. तर नेमणूक कोण करतं? तर राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात येत असते. 29 मे 2023 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रवीण कुमार श्रीवास्तव यांना केंद्रीय दक्षता आयुक्त म्हणून शपथ दिली. ठीक आहे, ही झाली न्यूज. तर डिसेंबर 2022 पासून श्रीवास्तव हे केंद्रीय दक्षता आयुक्त म्हणून कार्यरत होते. ठीक आहे, आयुक्त म्हणून कार्यरत होते. ठीक आहे, असू द्या. आसाम मेघालय कॅडरचे 1988च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी 31 जानेवारी 2022 रोजी कॅबिनेट सचिवालयाचे सचिव समन्वय म्हणून निवृत्त झाले होते. म्हणजे निवृत्त आहेत. ठीक आहे, हे झालं त्यांच्या मागचा इतिहास. तर हे केंद्रीय दक्षता आयुक्त, मुख्य केंद्रीय दक्षता आयुक्त म्हणून ते काम करतील. ठीक आहे, मेन इथं तुम्ही फोटोमध्ये पाहू शकता प्रवीण कुमार श्रीवास्तव. आता केंद्रीय दक्षता आयुक्त, केंद्रीय दक्षता आयोग राज्यसभा मेन्स किंवा पॉलिटीच्या आपल्या बेसिक पॉलिटीचा भाग आहे, तरी पण आपण एकदा पाहून घेऊ. सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन स्थापना झाली 1964 ला. मुख्यालय नवी दिल्ली आहे आणि 2003 मध्ये वैधानिक दर्जा हिला देण्यात आला. म्हणजे 64 ते 2003 ह्याच्यामध्ये त्याला कोणताच दर्जा नव्हता. फक्त वैधानिक म्हणजे काय तर कायदा पारित केला आणि त्याला कायद्याचा दर्जा, कायदेशीर दर्जा देण्यात आला. तर के संतानम यांच्या अध्यक्षतेखालील भ्रष्टाचार प्रतिबंधक समितीच्या शिफारशीनुसार याची स्थापना करण्यात आली. हे आयोगाने विचारलंय. स्थापना वर्ष पण विचारलं आयोगाने. ओके, आणि कायदा पण विचारला आयोगाने. तिन्ही पॉईंट आयोगाने राज्यसभा मेन्सला विचारून झालेत. तर पहिले मुख्य दक्षता आयुक्त कोण होते? नित्तूर श्रीनिवास राव हे राज्यसभा मेन्सला विचारून झालंय. निवड समितीमध्ये कोण कोण असतं? निवड समितीचे अध्यक्ष असतात पंतप्रधान, गृहमंत्री, लोकसभेतील विरोधी पक्ष नेता. ओके, नेमणूक राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात येते. कार्यकाल 4 वर्ष किंवा 65 वर्ष, हे एक लक्षात ठेवा. हे बेसिक पॉलिटीचा भाग आहे. कोर पॉलिटीमध्ये तुम्हाला हे सगळं असतं किंवा तुम्ही वाचत असता. इथं फक्त आपण न्यूज पाहिली नेमणूक आणि नियुक्तीची. पुढची नेमणूक आहे परमिंदर चोप्रा PFCच्या अध्यक्ष ठरल्यात. महिला आहेत ह्या, त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित पाहिजे. PSF म्हणजे पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन या महारत्न कंपनीच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त होणाऱ्या चोप्रा या पहिल्या महिला असतील. हे पहा, इथं पहिला आणि महिला दोन्ही शब्द एकत्र आले. आयोग तुम्हाला प्रश्न विचारणार. ठीक आहे. तर PFC म्हणजे काय तर पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन ही एक महारत्न दर्जाप्राप्त कंपनी आहे. सार्वजनिक म्हणजे केंद्र सरकारच्या मालकीचीच कंपनी आहे. ठीक आहे. तिथं पुढील अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून परमिंदर चोप्रा यांची नावाची शिफारस करण्यात आलेली आहे. परमिंदर चोप्रा नाव व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि ही एक महारत्न कंपनी, हे पण लक्षात ठेवा. पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन. ओके, तुम्ही इथं फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता, हे ते आहे. ठीक आहे. सौरव गांगुली. आता प्रत्येक राज्य आपापले ब्रँड अँबॅसेडर निवडायचा अधिकार प्रत्येक राज्याचा असतो, त्यांच्या मुख्यमंत्र्याचा असतो किंवा केंद्रीय राज्याच्या मंत्रिमंडळाचा असतो. तर असंच आता आपलं जे त्रिपुरा राज्य आहे ना, ह्यांना पर्यटनासाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त करण्यात आलंय. आणि हे पश्चिम बंगालचे ब्रँड अँबॅसेडर पण आहेत, लक्षात ठेवा. म्हणजे सगळे मिळून पश्चिम बंगालचे ब्रँड अँबॅसेडर सौरभ गांगुली आणि पर्यटनासाठी फक्त मग त्रिपुरासाठी ते. ठीक आहे. तर भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि BCCIचे माजी प्रमुख सौरभ गांगुली यांची त्रिपुरा पर्यटनासाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून निवड करण्यात आली आहे. तर मुख्यमंत्री माणिक शहा यांनी 23 मे 2023 रोजी ही घोषणा केली. ओके, जर फक्त पर्यटन म्हणलं तर त्रिपुरा लक्षात ठेवा आणि जर फक्त एक राज्याचे ब्रँड अँबॅसेडर म्हणलं तर पश्चिम बंगाल लक्षात ठेवा. ठीक आहे, वेस्ट बंगाल. दोन्ही नियुक्त्या त्यांच्या महत्वाच्या आहेत, दोन्ही लक्षात ठेवा. पुढे आपल्याला पाहायचे त्यांची नियुक्ती. नोव्हेंबर महिन्यामध्ये त्यांना पश्चिम बंगालचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त करण्यात आलं. ठीक आहे. आता मनोज सोनी, आताच आपण ही नेमणूक पाहिली ऑलरेडी एप्रिल महिन्यामध्ये, आता परत एकदा पाहायची. तर मनोज सोनी प्रसिद्ध शिक्षण तज्ञ मनोज सोनी यांची 16 मे 2023 रोजी केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. आपल्याला UPSCचे अध्यक्ष आयोग विचारतं, त्याच्यामुळं MPSC जरी आपण तयारी करत असलो तरी UPSCचे अध्यक्ष कोण आहेत हे आपल्या डोक्यात पाहिजे. मनोज सोनी. आणि ह्याला फक्त क लावलं तर महाराष्ट्राचे 46वे
मुख्य सचिव होऊन जातात. ठीक आहे. तर सोनी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठात आणि महाराजा सयाजीराव विद्यापीठ येथे कुलगुरू म्हणून काम केले. ऑलरेडी ह्या 2 विद्यापीठात ते कुलगुरू राहिलेले आहेत आणि ते स्वामीनारायण चळवळीची शाखा असलेले अनुपम मिशनचे संन्यासी आहेत. विशेष म्हणजे संन्यासी आहेत बरं, ते त्यांनी लग्न नाही केलेलं, संन्यासी. आणि हीच आपली ट्रिक आहे, काय, सरस्वती, ज्ञानपीठ आणि साहित्य अकादमी. ठीक आहे. 22, 23, 24 भाषा, 15 लाख, 11 लाख, 1 लाख. ठीक आहे, असं लक्षात ठेवा. काही असो, करंट आपल्या डोक्यात बसलं पाहिजे. हे मनोज सोनिक यांचा फोटो तुम्ही पाहू शकता. संजीव सोनोने, नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ YCMU, ठीक आहे, असं आपण त्याला ओळखतो. त्यांच्या कुलगुरूपदी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू संजीव सोनोने यांची 19 मे 2023 रोजी नियुक्ती करण्यात आली. ओके. हे पुणे विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू होते. त्यांची नियुक्ती आता YCMU कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली. प्रभारी म्हणजे काय, तर चार्ज असतात त्यांच्याकडे, किंवा प्रभारी कुलगुरू म्हणून किंवा अधिकार दिलेले असतात त्यांच्याकडे. ठीक आहे. तर आता इथे डायरेक्ट कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली. 1 लाईन मध्ये लक्षात ठेवा, कारण आपण YCMU पुस्तक वाचतो. त्याचे अध्यक्ष आता संजीव सोनोने हे आहेत. तर 1989 मध्ये YCMU स्थापना करण्यात आली. तुम्हाला बेसिक हिस्ट्रीमध्ये तुम्हाला हे माहित असतं की बेसिक हिस्ट्रीचे आपले जे चॅप्टर आहेत, गाठवाल सरचं बुक आहे किंवा अजून कोणतं आहे, तर त्याच्यामध्ये ते विद्यापीठ कधी स्थापन झालं हे दिलेलं असतं. आयोगाने ऑलरेडी ह्याच्यावरच्या जोड्या विचारलेल्या आहेत. आता इथं नियुक्ती झाली आहे, तर आयोग इतिहासमध्ये ह्याच्या जोड्या लावामध्ये प्रश्न विचारू शकतो. काय अडचण नाही आयोगाला, कारण आयोग असंच कसं तरी उलटा विचार करून प्रश्न काढत असतं की आपण जो सरळ विचार करतो ना, आयोग त्याच्या पूर्ण उलटा विचार करतं. आणि आपण जर उलटा विचार करायला प्रयत्न केला की आयोग लगेच सरळ विचार करतं, कारण ते आयोग आहे. ठीक आहे. आता इथपर्यंत झाल्या मे महिन्याच्या नेमणूक आणि नियुक्त्या. आता आपल्याला पाहायच्यात जून महिन्याच्या नेमणूक आणि नियुक्त्या. जूनची पहिली नेमणूक पाहूया. आरती होला मैनी. तर हे दोन्ही आडनाव सरनाम आहेत त्यांचे. ठीक आहे. आरती होला मैनी, एक इकडचं एक तिकडचं, दोन्ही लक्षात ठेवा. तर भारतीय वंशाच्या उपग्रह उद्योग तज्ज्ञ आरती होला मैनी यांची व्हिएन्ना लक्षात ठेवा, संयुक्त राष्ट्राच्या बाह्य अंतराळ व्यवहार कार्यालयाच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली. त्याला उन्सा म्हणतात, उन्सा. आपल्याला ते कार्यालय महत्त्वाचं नाहीये, फक्त कुठं नियुक्ती करण्यात आली, फक्त 1 लाईन मध्ये लक्षात ठेवा, संयुक्त राष्ट्राच्या बाह्य अंतराळ व्यवहार कार्यालयाच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली. हे भारतीय वंशाचे आहेत. ठीक आहे, भारतीय वंशाचे आहेत. ठीक आहे. आरती होला मैनी. तर संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी 27 जून 2023 रोजी या पदावर नियुक्त केले. तर युनायटेड किंगडमच्या नागरिक असलेल्या आरती या इटलीतील सिमोनेटा डी पिप्पो यांची जागा घेतील. तुम्हाला हे लक्षात ठेवायची गरज नाहीये, तुम्ही फक्त एवढंच लक्षात ठेवा, युनायटेड किंगडमच्या त्या नागरिक आहेत आणि त्या भारतीय वंशाचे आहेत. ठीक आहे. ब्रिटनच्या नागरिक आहेत आणि वंश भारतीय आहे आणि त्यांची उंसा म्हणतात त्याला, उन्सो म्हणलं तरी चालतंय, उंसाच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली. हे तुम्ही फोटोमध्ये पाहू शकता. पुढची नेमणूक आहे रवी सिन्हा. तर ह्यांची नेमणूक करण्यात आली आहे भारताची सगळ्यात एकदम भारी म्हणजे संस्था रॉच्या प्रमुखपदी. टायगर जिंदा आहे, टायगर तुम्ही पिक्चर बघितले असतील, ते रॉ संघटना, त्याच्या प्रमुखपदी यांची नियुक्ती करण्यात आली. रिसर्च अँड अनालिसिस विंग रॉच्या प्रमुखपदी वरिष्ठ IPS अधिकारी रवी सिन्हा यांची नियुक्ती करण्यात आली 19 जून 2023 रोजी. तर रवी सिन्हा 1988 बॅचच्या तुकडीचे छत्तीसगड केडरचे IPS अधिकारी असून सध्या ते मंत्रिमंडळ सचिवालयात सचिव आहेत. ठीक आहे. हे इथं तुम्ही रवी सिन्हा यांचा फोटो पाहू शकता. हे रॉचा आपला लोगो. तर लॉचा लोगो मला एक्साइज मेन्सला एकदा प्रश्न आला, मी सहज असंच एका डायरीवर लिहून ठेवलं होतं, धर्मरक्षती रक्षता, हे रॉचंच पाहिलं होतं पहिलं. तर एक्साइज मेन्स 2019ला मला झाला तसा मेन्सला प्रश्न होता की रॉचा घोषवाक्य काय किंवा लोगो काय, धर्मो रक्षती रक्षता. तर रिसर्च अँड अनालिसिस विंग R&AW तिलाच रॉ असं म्हणतात. आंतरराष्ट्रीय गुप्तचर बाबी हाताळणारी संस्था आहे. स्थापना 21 सप्टेंबर 1968 रोजी हिची स्थापना झाली. मुख्यालय नवी दिल्लीमध्ये आणि पहिले संचालक होते RN काओ. हे दोन्ही प्रश्न आयोगाचे विचारून झालेले आहेत, त्यामुळे लक्षात ठेवा. हे त्याचा लोगो आहे. ठीक आहे. रॉ टायगर अभी जिंदा आहे. जनार्दन प्रसाद राजसेवा प्रिला जशाल तशी नेमणूक विचारली, राजसेवा आलंच, कंबाईन मेन्सला 2023च्या जशाल तसं हे विचारलेलं आहे. जनार्दन प्रसाद यांची नेमणूक. तर जनार्दन प्रसाद यांची भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. तर यांचं काम काय, भारतीय भूमीचं भूवैज्ञानिक सर्वेक्षण करायचं आहे, त्याचे आता ते संचालक आहेत. ठीक आहे. तर एप्रिल 2022 पासून या पदावर असलेले डॉक्टर S राजू यांच्या जागी त्यांची नियुक्ती 1 जून 2023 रोजी करण्यात आली. ठीक आहे. किंवा 1 जून 2023 रोजी त्यांनी पदभार स्वीकारला आहे. आणि ही राज्यसभा मेन्सला कंबाईन मेन्स 2023ला जशाल तशी नियुक्ती झाली. व्हिडिओमध्ये आपण घेतली होती, तसा प्रश्न आलाय. मिनिमम नियुक्तीवर एक प्रश्न तर फिक्स असतो. जर नियुक्ती तुम्ही वर्षभराच्या व्यवस्थित केलं ना, तर एक प्रश्न तुमचा फिक्स असतो 15 पैकी. जास्तीत जास्त आयोगाने मागच्या 2023च्या राज्यसभा पूर्वला 4 विचारल्यात नेमणुका नियुक्त्या. ठीक आहे. मिनिमम 1 मार्क गृहीत धरून चला, जास्तीत जास्त 2 मार्क. तर भारतीय भूगर्भीय सर्वेक्षण GIS ही संस्था काय आहे, स्थापना झाली 4 मार्च 1851ला
मुख्यालय कोलकाता येथे, बघा दिल्ली नाही हा, कोलकाता या ठिकाणी. भारत सरकारच्या खाण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत राहते ही आणि भारतातील भूवैज्ञानिक सर्वेक्षण आणि अभ्यास आयोजित करण्यासाठी जबाबदार आहे ही संस्था. ऑलरेडी प्रश्न आयोगाचा विचारला आहे, त्याच्यामुळे आयोग काय विचारेल, संपला आता, हे विचारून झालं आयोगाचं. ठीक आहे. सेलेस्टे साऊलो, ठीक आहे, सेलेस्टे साऊलो. तर ह्या आपले लिओनल मेस्सी आहेत ना, त्यांच्या मावशी आहेत, असं लक्षात ठेवा, तेव्हा लक्षात राहील. त्याच देशाच्या आहेत त्या, हवामान तज्ञ आहेत त्या, हवामान विभागाच्या संचालक आहेत त्या. तर त्यांची आता नियुक्ती झाली आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या हवामान विभागामध्ये. तर आता पाहायचं आपल्याला सेलेस्टो साऊलो. तर अर्जेंटिनाच्या राष्ट्रीय हवामान सेवेच्या माजी संचालिका सेलेस्टे साऊलो यांची जागतिक हवामान संघटनेच्या पहिल्या महिला महासचिव, ठीक आहे, अध्यक्ष नाही हा, महासचिव, हे पद वेगळे, सचिव लक्षात ठेवा, म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. ठीक आहे. त्या कुठल्या आहेत, अर्जेंटिनाच्या आहेत, सेलेस्टो साऊलो, आणि तिथल्या त्या राष्ट्रीय हवामान सेवेच्या माजी संचालक आहेत आणि त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे जागतिक हवामान संघटनेमध्ये पहिल्या महिला महासचिव म्हणून. ठीक आहे, लक्षात ठेवा. आणि ह्याच्यातल्या बाकीच्या पण नेमणूक आपल्याला पाहायच्यात WMO मधल्या. तर त्यांनी 2014 पासून अर्जेंटिनाच्या राष्ट्रीय हवामान सेवेचे संचालक म्हणून काम केले आणि सध्या WMOच्या पहिल्या महिला उपाध्यक्ष आहेत. ठीक आहे. त्यांच्या नावावर आता तिसरं रेकॉर्ड एक प्रस्थापित झालेलं आहे. सध्या WMOच्या त्या पहिल्या उपाध्यक्ष आहेत, म्हणजे त्या उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होत्या, उपाध्यक्षवरून त्यांची नेमणूक महासचिव या पदावर करण्यात आली. ठीक आहे, लक्षात ठेवा. आणि पहिल्या महिला उपाध्यक्ष म्हणून पण त्यांनी काम केले आणि पहिल्या महिला महासचिव म्हणून पण त्यांनी काम केले. ठीक आहे. 1 जानेवारी 2024 रोजी त्या पदभार स्वीकारतील. पेट्री तालास यांची त्या जागा घेतील, हे गरज नाही तुम्हाला लक्षात ठेवायचं. जून 2019 मध्ये त्यांनी प्रथम उपाध्यक्ष म्हणून निवड झाली. हे पद धारण करणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. हेच मागाशी सांगितलं तुम्हाला. ह्या बी पहिल्याच महिला आहेत उपाध्यक्षपदी निवड होणाऱ्या आणि पहिल्याच महिला आहेत महासचिवपदी निवड होणाऱ्या. ठीक आहे, दोन्ही पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा. त्याच संस्थेत होत्या त्याच संस्थेत त्यांची बढती झाली. ठीक आहे. आता वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन मधल्या इतर नेमणुका पाहिजेत आपल्याला. 4 नेमणूक आहेत, त्यातली एक नेमणूक भारतासंबंधित आहे, ती आपल्याला पाहणं आधी महत्त्वाचं आहे. तर भारतीय हवामान शास्त्रज्ञ विभागाचे IMDचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा, ह्यांची ज्यावेळेस नेमणूक झाली ती महासंचालक म्हणून, त्यावेळेस आयोगाने प्रश्न विचारलेला आहे मागच्या 2 वर्षापूर्वी मृत्युंजय महापात्रावर. जसा पहिला प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. यांची WMOचे 3रे उपाध्यक्ष म्हणून निवड झाली. लक्षात ठेवा. ह्याच्यात एकूण या संस्थेमध्ये एक अध्यक्ष असतो आणि 3 उपाध्यक्ष असतात. महासचिव वेगळा. ठीक आहे. सेलेस्टो पाऊलो आपण पाहिलं ना, त्या महासचिव आहेत, ते वेगळं काम आहे. पण इथं 3रे उपाध्यक्ष कोण, भारताचे मृत्युंजय महापात्रा, यांची नेमणूक झाली. एक अध्यक्ष 3 उपाध्यक्ष असतात. ठीक आहे. ही झाली एक नेमणूक. तर UAEच्या राष्ट्रीय हवामान केंद्राचे महासंचालक अब्दुल्ला अल मंडोस यांची 2023 ते 2027 या 4 वर्षाच्या कालावधीसाठी WMOचे पुढील अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. ठीक आहे. ही आता अध्यक्ष झाले. उपाध्यक्ष भारतीय माणूस आहे, अध्यक्ष म्हणून एक आपला UAEचा माणूस आहे, संयुक्त अरब अमिरातीचा, अब्दुल्ला अल मंडोस, हे अध्यक्ष आहेत. ठीक आहे. आणि आपले जे मृत्युंजय महापात्र आहेत ते त्यांच्या अंडर उपाध्यक्ष म्हणून काम करतील. ठीक आहे. 2 नियुक्त्या झाल्या. 3री आयव्हरी कोस्टचे हवामान संचालक दाऊदा कोनाटे यांची पुढील 4 वर्षासाठी WMOचे पहिले उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. आता सांगितलं तुम्हाला 3 उपाध्यक्ष असतात. अध्यक्ष अब्दुल्ला अल मंडोस, उपाध्यक्ष मृत्युंजय महापात्रा 3 नंबरचे. 1 नंबरचे उपाध्यक्ष कोण राहतील तर दाऊदा कोनाटे. कुठले ते, आयव्हरी कोस्टचे. हे एक बेटाचा देश आहे. ठीक आहे, आयव्हरी कोस्ट, तिथले ते. तर हवामान सेवेचे संचालक इयॉन मोरन यांची 2रे उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली. हे आयरिश आहेत. ओके. एक अध्यक्ष लक्षात ठेवायचा आहे, 3 उपाध्यक्ष लक्षात ठेवायचे आहेत आणि एक महासचिव लक्षात ठेवायचे तुम्हाला. ठीक आहे. हे 4 नावं आणि ते एक 5 नावं तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन मधले नियुक्त्यामध्ये. ठीक आहे. तर ह्याच्याबद्दल अजून एक सांगतो. आता ही जी संस्था आहे ना, ह्या संस्थेविषयीची पूर्ण माहिती तुम्ही नेटवरून किंवा पुस्तकातून व्यवस्थित पाहून घ्या. कारण जर तिथं 6 नेमणुका किंवा 5 महत्त्वाच्या नेमणुका झाल्या असतील ह्या वर्षा म्हणजे मे महिन्यामध्ये, तर तुम्हाला ते पाहणं गरजेचं आहे. ठीक आहे. ती संस्था काय आहे, कधी स्थापन झाली, तिचं काम काय आहे, ती काय करते, सगळं तुम्हाला पाहणं आवश्यक आहे. त्यासाठी मी तुमचं काम थोडं सोपं केलं आहे. तर जागतिक हवामान संघटना ही संयुक्त राष्ट्राची एक विशेष संस्था आहे. स्थापना झाली 1950 मध्ये. मुख्यालय जिनेव्हा, स्वित्झर्लंड येथे. सदस्य 123 देश आणि काही प्रदेश आहेत. ठीक आहे. 193 देश, 23 म्हटलं मी, सॉरी, 193 देश आहेत तिथे ते सदस्य आहेत. तर WMO हे त्याचा लोगो आहे. राजस्वामीला पहिलं लोगोवर पण प्रश्न येत होते की लोगो द्यायचे आणि खालीलपैकी कोणत्या संस्थेचा हे ओळखा, असं सांगायचे. ठीक आहे, लक्षात ठेवा. 5 नेमणुका तुम्हाला महत्त्वाच्या ह्याच्यातल्या पाहिल्या आपण. पुढची नियुक्ती न्यायमूर्ती AP साही यांची नियुक्ती कुठे झाली आहे
तर राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाच्या नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. ठीक आहे, राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोग म्हणजे भारताचे मुख्य राष्ट्रीय ग्राहक विवाद आयोगाचे अध्यक्ष कोण असतील तर न्यायमूर्ती E.P. साई असतील. यांच्यावर कोण नाही आहे. ठीक आहे, पाटणा आणि मद्रास आणि पाटणा उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती A.P. शाह यांची NCDRC नॅशनल कन्झ्युमर डिस्प्यूट्स रिड्रेसल कमिशनच्या अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. तर न्यायमूर्ती साई हे NCDRCचे प्रमुख म्हणून 4 वर्ष काम करतील. 4 वर्षासाठी नियुक्ती. राज्यसभा मेन्सवाले व्यवस्थित लक्ष ठेवा. राज्यसभा मेन्सला हा सिलेबसचा पार्ट आहे राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोग. ठीक आहे, पण आपण ऑनलाईनमध्ये लक्षात ठेवलं तरी काय अडचण नाही. आता NCDRC नॅशनल कन्झ्युमर डिस्प्यूट्स रिड्रेसल कमिशन स्थापना 1988ची आहे. मुख्यालय नवी दिल्ली येत आहे. 1986च्या ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत स्थापन करण्यात आलाय आणि आता नुकताच त्याचा कायद्यामध्ये चेंज करण्यात आले 2020-22 मध्ये. ठीक आहे, ते पण आपल्या नंतर राज्यसभा मेन्सच्या वेळेस तुम्ही ते पाहून घ्या. हा अर्धन्यायिक आयोग आहे म्हणजे याचं काम पूर्ण न्यायिक नाही आहे, अर्धन्यायिकमध्ये ह्याला दर्जा अर्धन्यायिकचा आहे कारण तो कायद्याअंतर्गत स्थापन झालेला आहे. अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश किंवा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश वर्तमान किंवा निवृत्त दोन्ही चालतील. ठीक आहे, अध्यक्ष म्हणून याचे राहतील. ही बिल्डिंग आहे उपभोक्ता न्याय भवन. NCDRCचे मुख्यालय हे. ठीक आहे, लक्षात ठेवा. गिरीशचंद्र मुर्मू यांची बऱ्याच ठिकाणी नियुक्ती झाली आहे, त्यातली फक्त एक नियुक्ती इथं आपण घेतली आहे. तर भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणजे कॅग गिरीशचंद्र मुर्मू यांची 2024 ते 27 म्हणजे 4 वर्षासाठी 24 ते 27 4 वर्षाच्या कालावधीसाठी जागतिक आरोग्य संघटनेचे बाह्य लेखा परीक्षक जी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आहे ना तिचे बाह्य लेखा परीक्षक म्हणून गिरीशचंद्र मुर्मू यांची 4 वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली. ठीक आहे, ही झाली एक नियुक्ती. अशा त्यांच्या 6 नेमणुका आपल्याला पाहायच्यात पुढं. तर निवड झाली आहे 2019 पासून ते या पदावर कार्यरत आहेत. म्हणजे ऑलरेडी ते 2019 पासून होते त्या पदावर, आता ते परत एकदा त्याच पदावर कार्यरत राहणार आहेत. यापूर्वी मार्च 2023 मध्ये जिनिव्हा येथे आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे बाह्य लेखा परीक्षक म्हणून या पदावर मुर्मू यांची निवड झालेली. ठीक आहे, ही दुसरी नेमणूक 24 ते 27 अंतर्गत. कुठं? आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेला. मागच्या 2 वर्षापूर्वी याला 100 वर्ष पूर्ण झाले. आयोगाने प्रश्न विचारून झालाय. ठीक आहे, आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? अध्यक्ष पण बदलले होते, 100 वर्ष पण पूर्ण झाले. ठीक आहे, 24 ते 27 अंतर्गत काम करतील आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेमध्ये पण. ठीक आहे, हे गिरीशचंद्र मुर्मू तुम्हाला माहित असतील. आणि आता त्यांचे सगळ्याच एकूण नियुक्त बघू कुठं कुठं त्यांची नेमणूक झाली. गिरीशचंद्र मुर्मू पुढील संस्थांमध्ये बाह्य लेखा परीक्षक म्हणून कार्यरत आहे सध्या. भारताचे मुख्य लेखापरीक्षक आहेत ते आणि इतर बाकीच्या 6 संस्था आहेत त्यांचे बाह्य लेखापरीक्षक म्हणून ते काम करतात सध्या. तर अन्न आणि कृषी संघटना ती जे 2024 वर्षे जागतिक उंट दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे त्याची जी संस्था म्हणजे ते उंट दिवस साजरा करणारी जी मुख्य संस्था आहे ती अन्न आणि कृषी संघटना आहे. तिच्याकडे ते काम आहे 2024चं. ठीक आहे, ते आपण त्यावेळेस ते पाहिलेलं व्हिडिओमध्ये. तर हिची बाह्य लेखापरीक्षक म्हणून 20 ते 25 या अंतर्गत ते कार्य करतील. ठीक आहे, पहिली संस्था. दुसरी आहे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी. आताच आपण भारताची जी अणुऊर्जा आयोग आहे त्याचे अध्यक्ष पाहिले 13वे. ठीक आहे, ही आंतरराष्ट्रीय स्तरावरची अणुऊर्जा एजन्सी आहे. ह्याच्यामध्ये 22 ते 27 या दरम्यान ते बाह्य लेखापरीक्षक म्हणून काम करतील. आंतरसंसदीय संघ ह्याच्यामध्ये 2020 ते 22 म्हणजे कार्यकाल संपलाय त्यांचा. ठीक आहे, हिचा संपून गेला कार्यकाल. काम केलं त्यांनी बाह्य लेखापरीक्षक म्हणून. तर रासायनिक शस्त्रे प्रतिबंधित संस्था आहे 21 ते 23 हा पण कार्यकाल त्यांचा ह्या वर्षी संपलाय. ठीक आहे, 2 कार्यकाल संपले. आंतरराष्ट्रीय कामगार संघटना 24 ते 27 मागाशीच पाहिले आपण, ह्या कार्यकाल सध्या लागू आहे. जागतिक आरोग्य संघटना 2024 ते 27 हा कार्यकाल चालू आहे. ठीक आहे, तर वरचे 4 कार्यकाल, वरचे 2 आणि खालचे 2 4 कार्यकाल त्यांचे सध्या लागू आहेत. 2 चे पूर्ण झालेत. ठीक आहे, एकूण 6 संस्था आहेत. आयोग तुम्हाला विचारलं, हार्डली आयोगाला विचारायचं असेल की बाबा खरंच तुम्हाला मार्क घेऊच द्यायचं नाही तर आयोग या जोड्या लावामध्ये विचारू शकतं की कोणता कार्यकाल कोणता आहे. येणार नाही, जर तुमचा नाही ना तर कोणाचाच मार्क येणार नाही. ठीक आहे, ज्याचा तुक्का लागला तो लागला. आणि रिझल्ट फक्त अभ्यासावरच नाही आहे तर व्यवस्थित तुक्के पण व्यवस्थित लागले पाहिजे. त्याचे पण एक टेक्निक असतात काही काही. ठीक आहे, लिंडा याकारिनो ह्या तुम्ही फोटोमध्ये पाहू शकता. आणि ट्विटरच्या आता त्या नवीन CEO आहेत. आता ट्विटरचं आता X झालंय ते गोष्ट वेगळी आहे. ठीक आहे, X. तर एलन मस्कने ट्विटरच्या नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी CEO म्हणून लिंडा याकारिनो यांच्या नावाची घोषणा केली हा. आणि याआधी पराग अग्रवाल हे भारताचे होते, आपले ट्विटरचे CEO म्हणून काम पाहत होते. ह्याच्यामुळेच भारतामध्ये सरकारी नोकरीला जास्त डिमांड आहे की बाबा किती मोठी कंपनी असो काही असो कधी पण ते बाहेर काढून देऊ शकतात. पैसा देतात ती वेगळी गोष्ट आहे, पण आपल्या भारतीय पॅरेंट्सला फक्त सिक्युरिटी महत्त्वाची असते, पैसा नाही. ठीक आहे, असू द्या, पण आपल्या आयुष्यामध्ये फक्त पैशालाच महत्त्व आहे. असो, वास्तव आणि आदर्श म्हणजे वास्तववाद आणि आदर्शवाद कधीच एकमेकासोबत चालत नाहीत, ते एकमेकाचे कट्टर शत्रू असतात. आपण काय समजतो की सिक्युरिटी महत्त्वाची, पण वास्तवामध्ये फक्त पैसा महत्त्वाचा आहे, बाकी सगळं येऊन जातं आपोआप. ठीक आहे, लिंडा याकारिनो लक्षात ठेवा, बाकी काही नाही.
ग्रीसच्या पंतप्रधानपदी किरियाकोस. ओके, किरिया तोडाचा शब्द कोस. तर डाव्यांचा मोठ्या फरकाने विजय मिळवल्यानंतर ग्रीसचे उजवे नेते किरियाकोस मित्सोटाकिस, तुम्हाला जसं नाव प्रोनाऊन्स करायचं तसं करा, मी जसं करतो तसं करू नका, ठीक आहे, कारण आपलं इंग्लिश त्याच लेवलची, त्याच्यामध्ये पुन्हा ग्रीक किंवा ही लॅटिन भाषा आहे, ठीक आहे. किरियाकोस मित्सोटाकिस यांनी 26 जून 2023 रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. ग्रीस कोण आहे ते स्पार्टन 300 पिक्चर पाहिला असेल तुम्ही. स्पार्टन्स व्हॉट इज युअर प्रोफेशन, ठीक आहे, याऊ काय याऊ असेल ते, ठीक आहे. ग्रीस त्याचे हे पंतप्रधान म्हणून काम करतील. तर पक्ष न्यू डेमोक्रेटिक पार्टी ND हा त्यांचा पक्ष आहे. कधी कधी आयोग पक्ष पण विचारतो. न्यू डेमोक्रेटिक पार्टी हे उजव्या म्हणजे जे डावे आणि उजवे पक्ष असतात का त्याच्यामध्ये ते उजव्या पक्षामध्ये येतात, ठीक आहे, लक्षात ठेवा. हसमुख आदिया यांची निवड झाली गिफ्ट सिटीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. हसमुख आदिया गिफ्ट सिटीचे अध्यक्ष. गिफ्ट सिटी कुठे आहे तर ती गुजरातमध्ये. तर वरिष्ठ निवृत्त नोकरशाह आणि माजी केंद्रीय वित्त आणि महसूल सचिव हसमुख आदिया यांची गांधीनगर येथील गिफ्ट सिटीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. गुजरातची राजधानी गांधीनगर, ठीक आहे, सुरत नाही आहे गुजरातची राजधानी. एस जानकीरामन, तर केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून स्वामीनाथन जानकीरामन यांची नियुक्ती करण्यात आली. RBIचे गव्हर्नर म्हणून काम करतील. तुम्हाला चांगलं माहीत असेल, एक RBIचे अध्यक्ष असतात किंवा एक अध्यक्ष आपलं गव्हर्नर असतात आणि बाकीचे 4 डेप्युटी गव्हर्नर असतात. त्या 4 पैकी एक आता एस जानकीरामन यांची नियुक्ती करण्यात आली जून महिन्यामध्ये. ही पाहिजे आपल्याला. तर ते सध्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर कार्यरत आहेत. स्टेट बँक SBIचे ते व्यवस्थापकीय संचालक आहेत, ठीक आहे. आता ते RBIचे डेप्युटी गव्हर्नर झालेत. तर त्यांच्यासोबतच इतर जे गव्हर्नर काम करतील ते मायकल देवव्रत पात्रा, M राजेश्वर राव आणि T रविशंकर. तर हे 3 आणि हे 4 स्वामीनाथन जानकीरामन हे 4 डेप्युटी गव्हर्नर सध्या RBIमध्ये आहेत, ठीक आहे. 1 लाईनमध्ये लक्षात ठेवलं तरी चालते. आयोग सरळ सेवेला प्रश्न असा विचारतंय, सरासरी राज्यसेवा कंबाईनला नाही विचारता आयोग सरासरी, ठीक आहे. अमित अग्रवाल, तर यांची नियुक्ती करण्यात आली आहे युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी CEO. लक्षात ठेवा CEO म्हणून. कुठं आपल्या आधार कार्ड नसतं का त्याचे CEO, त्याची जी मूळ कंपनी आहे युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया त्याचे आता CEO म्हणून अमित अग्रवाल हे काम करतील, ठीक आहे. 1 लाईनमध्ये लक्षात ठेवा. IAS अधिकारी ते अमित अग्रवाल 20 जून रोजी त्यांची नियुक्ती करण्यात आली. तर छत्तीसगड केडरचे अग्रवाल हे यापूर्वी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयात अतिरिक्त सचिव होते. याआधी ते वित्त मंत्रालयात अतिरिक्त सचिव आणि सहसचिव राहिलेले आहेत, ठीक आहे. चिव IAS सर्वोच्च पद आहे ते सचिव म्हणजे. नुसरत चौधरी हे आपल्या नाही आहेत, ह्या बांगलादेशी आहेत ह्या. तर ह्या बांगलादेशी जरी असल्या तर महत्त्वाच्या ठिकाणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर नागरी हक्क कार्यकर्त्या आहेत ह्या. नुसरत चौधरी यांना अमेरिकेच्या इतिहासातील पहिल्या मुस्लिम महिला फेडरल न्यायाधीश म्हणून सिनेटने 15 जून 2023 रोजी मंजुरी दिली, ठीक आहे. महिला फेडरल न्यायाधीश पाहू शकता तुम्ही. पहिल्या मुस्लिम महिला फेडरल न्यायाधीश कुठल्या आहेत त्या बांगलादेशी आहेत त्या, म्हणजे बांगलादेशी वंशाच्या अमेरिकन आहेत त्या. आणि त्या पहिल्या बांगलादेशी अमेरिकन फेडरल न्यायाधीशही असतील, ठीक आहे. मग अशी आपण स्कॉटिशमध्ये पहिला नेता म्हणून पहिला मंत्री म्हणून नियुक्ती पाहिली, पाकिस्तानचे होते ते. आणि आता ह्या बांगलादेशच्या आहेत की ज्या अमेरिकेमध्ये महत्त्वाच्या पदावर नियुक्ती झाली. तुम्हाला दोन्ही लक्षात ठेवायचे आहेत. आयोग असे पण प्रश्न विचारतं, ठीक आहे. नुसरत चौधरी आडनाव आपल्याचं पण आहे आणि बांगलादेशमध्ये पण आहे आणि पाकिस्तानमध्ये पण आहे, ठीक आहे. तिन्ही ठिकाणी, कारण ते दोन्ही पार्ट आपल्या भारताचेच राहिलेले आहेत. लक्षात ठेवा. पहिल्या मुस्लिम महिला फेडरल न्यायाधीश. मृत्युंजय महापात्रा, मगाशीच आपण यांची नियुक्ती पाहिली. आता परत एकदा घेऊया, स्पेशल घेऊ. आपले माणसं आहेत ना, स्पेशल घेऊ आपण, कारण तिकडं सगळे खिचडी होती, आता इथं एकत्र स्पेशल केलंय. तर भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांची जागतिक हवामान संघटनेच्या 3 उपाध्यक्षांपैकी एक म्हणून निवड झाली. ऑलरेडी आपण ते पाहिलंय. हे मृत्युंजय महापात्रा आहेत. हे इथं तुम्ही फोटोमध्ये पाहू शकता. त्यांचं इथं आय कार्ड पण वाचू शकता. तर 1 जून 2023 रोजी जिनिव्हा येथे झालेल्या WMOच्या निवडणुकीत संयुक्त अरब अमिराती राष्ट्रीय हवामान केंद्राचे संचालक, आता त्याच नेमणुकाच्या डबल पाहिल्यात आपण, त्या स्पेशल काढल्यात मी. अब्दुल्ला अल मंडोस यांची 4 वर्षाच्या कालावधीसाठी WMOचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली, ठीक आहे. पहिले आपले पाहिले, कारण तिथं पहिले आपले नव्हते, आपले सगळ्यात शेवटी होते. 3रे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. आपण इथं आपल्या माणसाला व्यवस्थित सन्मान दिलाय, पहिले घेतले, ठीक आहे. मृत्युंजय महापात्रा ही पहिली नेमणूक, ही दुसरी नेमणूक. आणि ही WMA एक अध्यक्ष आणि 3 उपाध्यक्ष असतात. जिनिव्हा येथे मुख्यालय असलेल्या सचिवालयाचे प्रमुख महासचिव असतात, ओके. अर्जेंटिनाच्या प्रोफेसर सेलेस्टे सावलो यांची WMAच्या पहिल्या महिला सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली, ठीक आहे. लक्षात ठेवा. हे पण ऑलरेडी आपण पाहिलंय. ह्या नेमणूक आपण डबल एकदा पाहिल्या, काय अडचण नाही. डबल पाहिल्या, सिंगल पाहिल्या तरी आपल्याला लक्षात त्याच ठेवायच्यात.
इथपर्यंत झाल्या जून महिन्याच्या नेमणूक आणि नियुक्त्या. आता आपल्याला पाहिजेत जुलै महिन्यातल्या महत्त्वाच्या नेमणूक आणि नियुक्त्या. तर पहिली नेमणूक आहे न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांची नेमणूक झाली आहे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. कितवे काही उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशांच्या नेमणुका पाहावं लागतात आपल्याला आणि त्यातली त्यात जर महाराष्ट्राचे असतील तर ते सगळ्यात महत्त्वाचे आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळं पाहिजेत आपल्याला. न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय हे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती. कितवे 47वे. क्रमांक पण लक्षात ठेवा 47वे. हे क्रमांक आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत कारण हे महाराष्ट्राच्या संबंधित आहेत आणि हे घटनात्मक पद आहेत. ठीक आहे, तर पदाची शपथ राज्यपाल रमेश बैस यांनी दिली. ठीक आहे, त्यांनी 31 मे 2023 पासून प्रभारी मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यरत होते. ते म्हणजे त्याच पदावर ते प्रभारी म्हणून कार्यरत होते. आता ते कन्फर्म झाले त्या सीटवर. न्यायमूर्ती नितीन जमादार यांची जागा घेतली. सॉरी, ते नव्हते, नितीन जमादार. न्यायमूर्ती नितीन जामदार हे त्या ठिकाणी प्रभारी म्हणून कार्यरत होते. आता यांची फिक्स 47वे न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांची नेमणूक करण्यात आली. ठीक आहे, ऑनलाईनमध्ये लक्षात ठेवा. हे आपले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यपाल आणि हे न्यायाधीश. ठीक आहे, तुम्हाला इथं फोटोमध्ये दिसून जातील. मनोज यादव. तर मनोज यादव यांची रेल्वे संरक्षण दल म्हणजे RPF रेल्वे प्रोटेक्शन फोर्स महासंचालकपदी नियुक्त करण्यात आली. तुम्ही कधी फॉर्म भरला असेल तर तुम्हाला माहिती असेल रेल्वे प्रोटेक्शन फोर्स महत्त्वाचे पदं त्यांच्याकडे पण असतात. ठीक आहे, तर पहिले ह्याचं नाव पण बदललं होतं RPFचं. आता परत एकदा जुनंच नाव ठेवलं त्यांनी RPF रेल्वे प्रोटेक्शन फोर्स. त्याचे महासंचालक कोण आहेत? मनोज यादव. महत्त्वाची नियुक्ती लक्षात ठेवा. न्यायमूर्ती शिवकुमार सिंग यांची नियुक्ती झाली आहे राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे कार्यवाहक अध्यक्ष. कार्यवाहक म्हणजे प्रभारी अध्यक्ष. कार्यवाहक जरी म्हणले प्रभारी जरी म्हणले तर एकच येते. ठीक आहे, प्रभारी म्हणजे फिक्स नाही आहे, फक्त कार्यवाहक आहेत. नंतर पुढच्या महिन्यात आपल्याला पाहायचं आहे त्यांना फिक्स पद दिले, पण ते हे न्यायाधीश नाही आहे, दुसरे न्यायाधीश आहेत. न्यायमूर्ती शिवकुमार सिंग. तर न्यायमूर्ती आदर्श कुमार गोयल यांच्या निवृत्तीनंतर केंद्राने न्यायमूर्ती शिवकुमार सिंग यांची राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे NGT कार्यवाहक अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. हे राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण काय करतं की ज्या पर्यावरणासंबंधित जे केसेस असतात किंवा लँड इश्यू असतात किंवा अजून काही भांडणं कुठंतरी काहीतरी विवाद चालू असतात तर ते सगळ्याचा निवाडा करणं किंवा त्याच्याविषयी निकाल देण्याचं काम हे NGT करतं. त्याचे आता अध्यक्ष म्हणजे प्रभारी अध्यक्ष किंवा कार्यवाहक अध्यक्ष न्यायमूर्ती शिवकुमार सिंग यांची नियुक्ती करण्यात आली. ठीक आहे, म्हणजे पर्यावरणीय इश्यू जर असेल राजकीय चालू कोणताही इश्यू असो पर्यावरणीय ह्यांच्याकडं न्याय निर्णयासाठी जावं लागतं. PM प्रसाद यांची नियुक्ती झाली कोल इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून. ओके, तर ही एक केंद्र सरकारची सार्वजनिक क्षेत्रातली कंपनी आहे कोल इंडिया लिमिटेड, महारत्न दर्जा आहे तिला. तर तिचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदी PM प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आली. अशी काही विचारत नाही आहे सरासरी आयोग, पण काहीतरी विशेष घडलं किंवा पहिले असतील तर मग आयोग प्रश्न विचारतं. पण सगळं पाहणं आपलं काम आहे, आयोगाचं काम आहे विचारणं, त्यांना ते करू द्या, आपण आपला अभ्यास करायचं काम करू. ठीक आहे, तर पोलावरपू मल्लिकार्जुन प्रसाद हे त्यांचं मूळ नाव आहे. कोल इंडियाचे लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार स्वीकारला आहे 1 जुलै 2023 रोजी. याकूब पटेल यांची हे भारतीय वंशाचे आहेत आणि इंग्लंडमध्ये त्यांची कुठेतरी नियुक्ती झाली मोठ्या पदावर, ते पाहायचं आहे. तर भारतीय वंशाचे याकूब पटेल यांची इंग्लंडमधील प्रेस्टन शहराच्या 695व्या महापौरपदी निवड करण्यात आली. तिथले ते महापौर आहेत, म्हणजे भारतीय वंशाचे आहेत. आपण न्यायाधीशपदी नियुक्ती सगळ्या पहिल्या अमेरिकेतल्या आणि राजकीय नियुक्त्या पाहतो ब्रिटनमधल्या. ठीक आहे, कारण न्यायव्यवस्था आपण ब्रिटनकडून घेतली होती आणि राजकीय व्यवस्था थोडीफार न्यायव्यवस्था आपण अमेरिकेकडून घेतली होती. त्याच्या बदल्यात आपण त्यांना सध्या न्यायाधीश पुरवण्याचं काम करत आहोत आणि जी राजकीय व्यवस्था आहे थोडीफार आपण संसदीय व्यवस्था ब्रिटनकडून घेतलेली. त्यांना आता सध्या आपले महापौर हे आमदार खासदार किंवा त्यांचे पंतप्रधान आपलं पाठवणं चालू आहे सध्या. ठीक आहे, म्हणजे काहीतरी घेतलंय तर बदल्यात काहीतरी द्यावं तर लागल, असू द्या. तर इंग्लंडमधील प्रेस्टन शहर आहे त्याचे 695 क्रमांकाचे महापौरपदी यांची निवड झाली याकूब पटेल यांची. तर ह्याचा पूर्ण इतिहास इथं दिलाय, आपल्यासाठी महत्त्वाचा नाही आहे, तो सरळ सेवेला प्रश्न येईल, आपल्याला येणार नाही. फक्त याकूब पटेल लक्षात ठेवा. इंग्लंडमधील प्रेस्टन शहराचे 695 महापौरपद. शेखर मुंदडा. तर महाराष्ट्र गोसेवा आयोग अधिनियम 2023 अंतर्गत आयोगाच्या पहिल्या अध्यक्षपदी शेखर मुंदडा यांची नियुक्ती करण्यात आली. हे पहिले अध्यक्ष आहेत. या मागच्या महिन्यामध्ये आपण मोठ्या व्हिडिओमध्ये आपल्या लेक्चरमध्ये हे पाहिले महाराष्ट्र गोसेवा आयोग काय करेल, कसं करेल, त्याची रचना काय आहे, सगळं पाहून झालंय. आता त्याच्या अध्यक्षपदी शेखर मुंदडा यांची नियुक्ती करण्यात आली. ठीक आहे, हे तो फोटोमध्ये पाहू शकता तुम्ही, शेखर मुंदडा यांचा फोटो आहे. राकेश पाल यांची जुलै महिन्यामध्ये भारतीय तटरक्षक दल
IGC इंडियन कोस्ट गार्ड 25वे महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला यांनी. तुम्हाला क्रमांकही लक्षात ठेवायचा आणि पदही लक्षात ठेवायचे. कारण का तर हे भारतीय इंडियन नेव्ही ना त्याचे प्रमुख उपप्रमुख ते वेगळे आणि भारतीय तटरक्षक दल आहे ना हे वेगळं आहे. ठीक आहे. प्रत्येक राज्याचं आपापलं जसं पोलीस दल असतं आणि केंद्रात जसं IPS असतात तसं हे वेगळं आहे. भारतीय तटरक्षकचं त्यांचं काम असतं भारतीय सागरी जे आपलं तट आहे त्याचं पूर्ण संरक्षण करण्याची जबाबदारी ICGची असते. आणि त्याचे 25वे महासंचालक कोण आहेत तर राकेश पाल यांची नियुक्ती करण्यात आली जुलै महिन्यामध्ये. निवृत्त कमोडोर A माधवराव यांची नियुक्ती करण्यात आली आहे भारत डायनॅमिक लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली. ठीक आहे. भारत डायनॅमिक्स लिमिटेड BDL. तर संरक्षण मंत्रालयाअंतर्गत ही काम करते संस्था. कार्यभार स्वीकारला त्यांनी. सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे. तर आपले भारत डायनॅमिक्स काय करतं जे आपले वेपनरीज आहेत ना ते निर्माण करण्याचे कारखाने सगळे भारत डायनॅमिक्स लिमिटेडचे आहेत. म्हणजे जे वेपन मेड इन इंडियाचे जेवढे वेपन बनतात ते सगळे भारताकडे म्हणजे ह्या सरकारी कंपनीकडे असतात. आता खाजगी क्षेत्राला पण परवानगी देण्यात आली हळूहळू. तर बाकीच्या पण कंपन्या आपल्या इथं आलेल्या आहेत. पण जर सरकारी कंपनी कोणती असेल तर ती भारत डायनॅमिक्स लिमिटेड आहे. आणि त्याचे सध्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून जुलै महिन्यामध्ये निवृत्त कमोडोर A माधवराव यांची नियुक्ती करण्यात आली. तुम्ही फोटो पण पाहू शकता. इथपर्यंत झाल्या जुलै महिन्यापर्यंतच्या नेमणूक आणि नियुक्त्या. पुढच्या राहिलेल्या नेमणूक आपण नेक्स्ट पार्टमध्ये पाहू. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक टेलिग्रामची लिंक आहे. त्या टेलिग्राम चॅनलवर दररोजचे प्रश्न अपलोड होत असतात, माहिती पण अपलोड होत असते आणि त्यासोबतच काही PDF महत्त्वाच्या त्याच्यावर अपलोड करण्यात आलेले आहेत. ह्या व्हिडिओची लिंक म्हणजे ह्या व्हिडिओची PDF पण त्याच्यावरच तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे. धन्यवाद.